हां. ओके. करायचं सुरू? येस येस. हां. हा सर, सर मात्र सर सुरू करा. युट्यूब कनेक्ट केलं. हा केलंय ना? हो. चालेल. हां. सुनील सर. हा हा बोला ना सर. हां, सुरू करून ट्रान्सलेट करायला सांगा सरांना. हो हो चालेल चालेल. चालेल सर. हां. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. श्री जैन विद्या गुड प्रसारक मंडळ. मॉर्निंग. हा, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित आपल्या चारही माध्यमिक विभागांचं या ठिकाणी 10वीच्या व्याख्यानमालेचं शेवटचं सत्र या ठिकाणी सुरू होत आहे. आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय श्री विक्रमजी काळे सर, श्री गुरुगणेश विद्यामंदिर निगडी प्राधिकरणचे माननीय प्राचार्य श्री हनुमंतजी मारकड सर, त्याचबरोबर श्री फतेह विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या माननीय प्राचार्य आदरणीय सौ नवले मॅडम आणि सौ ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेच्या माननीय प्राचार्य सौ मॅडम यांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. आजची व्याख्यानमाला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विज्ञान भाग 2 या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका जंगले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मी मनपूर्वक स्वागत करतो. मॅडमच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर ज्येष्ठ शिक्षिका तर आहेतच, परंतु विद्यार्थी म्हणजे परमेश्वराचं प्रतिबिंब आहे आणि त्यांची सेवा करणं याच दृष्टिकोनातून त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी आपली सेवा या शिक्षण क्षेत्रामध्ये समर्पित केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये एक 2 ओळी या ठिकाणी सांगू इच्छितो या माध्यमातून की कधीही या ठिकाणी आपल्या या तत्वाला त्यांनी तत्वामध्ये तडजोड केली नाही. आपलं काम प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे आणि स्पष्ट वक्तव्याने त्यांनी आपली सेवा केलेली आहे. आम्हा घरी धन शब्दांची जर आपले शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करो आणि शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जन धन लोका. आणि खरोखर आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाच्या माध्यमातून शब्दांचं धन ते आतापर्यंत वाटत आलेले आहेत. आणि अशा ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय सौ जंगले मॅडम यांचं आज या ठिकाणी व्याख्यान होत आहे. आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं अर्थात या व्याख्यानमालेचे जे प्रास्ताविक आहे तर ते प्रास्ताविक श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे सन्माननीय प्राचार्य माननीय श्री विक्रमजी काळे सर स्वीकृती आहे की आजच्या या कार्यक्रमाचं या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावं. माननीय प्राचार्य आदरणीय श्री विक्रमजी काळे सर. जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित 4ही माध्यमिक विभाग, फुले सरांनी सर्वांचा उल्लेख केला म्हणून सर्व माध्यमिक विभाग, सर्व माध्यमिक विभागातील आदरणीय प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि ज्यांनी आपल्याला गेले 5 दिवस YouTube आणि गुगल मीट एकत्र जॉईन करून सर्वांना कनेक्ट केलं असे पिंपरी चिंचवड विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि आमच्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक तंत्रस्नेही श्री संजय वाखारे सर, आजचे तज्ञ मार्गदर्शक आणि अनुभवी ज्येष्ठ शिक्षिका सौ सीमा जंगले मॅडम, सर्व 4 विभागातील विद्यार्थी, काही घरांमध्ये माईक ऑन असल्यामुळे पालकही काही लेक्चर्स ऐकत असतील, सर्व पालक बंधू भगिनींनो, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं टेक्नॉलॉजी हे एक महत्वाचं माध्यम आणि त्या माध्यमाचा उपयोग करून नाविलाजास्तव
आपल्याला ही ऑनलाईन गेस्ट लेक्चर सिरीज आयोजित करावी लागली. विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या विचारानं प्रेरित झालेले आम्ही सर्वजण आणि त्या विचारांना पाठिंबा देणारे मार्गदर्शन करणारे संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट श्रीमान राजेंद्र कुमारजी शंकरलालजी मुथा व सर्व पदाधिकारी यांच्या प्रेरणेनं आपण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नेहमीच जाण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने जे विद्यार्थी जॉईन होऊ शकले नाहीत, परंतु जे जॉईन आहेत त्यांनी मिळालेलं ज्ञान गेल्या 5 दिवसामध्ये ते आपल्या मित्रांना शेअर करावं. गेले 5 दिवस आपल्याला माहिती आहे सर्वांना इंग्रजीने सुरुवात झाली आणि नंतर गणित 1, गणित 2, विज्ञान 1 आणि आज विज्ञान 2. आपली संस्था ही पिंपरी चिंचवड मधलीच नव्हे तर पुणे जिल्ह्यातली एक अग्रगण्य संस्था आहे आणि असणारा स्टाफ हा सर्व चांगल्या प्रकारचा अनुभवी आणि सर्व गुण संपन्न आहे आणि याचा उपयोग आपण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याच गोष्टीमध्ये आपलं अनुकरण जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी केलं जातं आणि म्हणूनच आपण कुठेही कमी पडणार नाही यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. आजच्या व्याख्यात्या आहेत ज्येष्ठ शिक्षिका सौ सीमा जंगले मॅडम, ज्या श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. गेल्या 20 वर्षापासून 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित यापैकी कोणताही विषय दिला तरी त्यांचा त्याच्यामध्ये हातखंडा आहे. SSC बोर्डाचे एक्झामिनर आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपक्रम राबवले जातात शाळा कॉलेजमधून, त्या शाळा कॉलेजमधल्या उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आत्ताच फुले सरांनी सांगितलं की विद्यार्थी सेंटर्ड टीचर्स असले पाहिजेत, म्हणजे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, विद्यार्थी दैवत मानून आपण विद्यार्थ्यांसाठी आहोत. यासाठी जर शिक्षक काम करत असतील तर विद्यार्थ्याचा स्तर कितीही कमी असेल आणि विद्यार्थ्याचा स्तर कितीही उंच असेल ज्ञानाचा, तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत जाण्याचं काम आपले सर्व शिक्षक करतात. त्यामध्ये जंगले मॅडम आघाडीवर असतात. विद्यार्थ्यांना समजून घेऊन, विद्यार्थ्याच्या ज्ञानाचा स्तर समजून घेऊन जर अध्यापन केलं तर ते विद्यार्थ्यांपर्यंत रुचतं. या भावनेनं त्या नेहमीच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून जे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी किंवा बंधू भगिनी जॉईन आहेत आणि आपल्याला माहिती सर्व 4ही विभागातील सर्व वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षक जॉईन होतात, तर त्यांच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग आपण सर्वांनी करून घ्यायचा आहे. त्याच्या दुसरी बाब म्हणजे आपले विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि दुसरे तंत्रज्ञ शिक्षक वाखारे सर. आत्ताच आदरणीय मार्कड सर, प्राचार्य मार्कड सर यांनी सांगितलं की सरांचं कौतुक. सर फक्त आपलीच युट्यूब कनेक्ट करत नाहीयेत किंवा युट्यूबला प्रदर्शन देत लाईव्ह करत नाहीयेत, गुगल मीट जॉईन करत नाही, तर पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या ज्या काही शासकीय मीटिंग असतात त्या शासकीय मीटिंगलाही सर कनेक्ट करण्याचं काम, कोऑर्डिनेट करण्याचं काम करतात. त्यामुळं SCRT असेल, जिल्हा परिषद असेल, NMMS असेल किंवा विज्ञान अध्यापक संघ असेल, या संघाच्या मार्फत शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि विज्ञान अध्यापक संघाचे राज्यस्तरापर्यंतचे सेमिनार्स, वर्कशॉप्स आणि व्याख्यानमाला विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष वाखारे सर जॉईन करतात. आणि विशेष कौतुक म्हणजे ऍट ए टाइम 2 लेक्चर, 2 लिंक कनेक्ट करणं, 2 लॅपटॉप वापरणं, या सर्व गोष्टीमध्ये ते अग्रेसर आहेत आणि त्यांना जी साथ लाभते ती साथ त्यांची कन्या कुमारी साक्षी वाखारे त्यांना देते. आणि म्हणून सकाळी घरात बसल्यापासून ते संध्याकाळी कॉलेजला येऊन घरी जाईपर्यंत ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते त्यांच्या टेक्नॉलॉजीचा, नॉलेजचा वापर करतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत जाण्याचा उपयोग करतात. गेल्या आठवड्यामध्ये 2 कार्यक्रम आम्ही ऑनलाईन घेतले आमच्या प्रशालेमध्ये आणि ते दोन्हीही कार्यक्रम त्यांनी लिंकच्या माध्यमातून युट्यूबला टाकलेले आहेत. मला वाटतं त्यांनी असंही सांगितलं होतं की हे आत्ताचे आपले सर्व व्याख्याते जे लेक्चर देत आहेत ते लेक्चर रेकॉर्ड होतात आणि ते रेकॉर्ड झालेल्या लेक्चरची लिंक सुद्धा त्या ग्रुपवर टाकण्याचं काम वाखारे सर करतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो. जर टेक्नॉलॉजीमध्ये जर त्यांनी तशा प्रकारचं सेव्हिंग केलं असेल तर अशा या दोन्ही शिक्षकांचं, ज्येष्ठ शिक्षक श्री संजय वाखारे सर आणि ज्येष्ठ शिक्षिका सौ सीमा जंगले मॅडम, या दोघांचंही मी पुनश्च एकदा या व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो आणि दोघांनीही आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे, असाच पुढे कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा
सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून आजचं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सर. सुरू करू का? सर अनाउन्स करतात वाखरे. वाखरे सर. हा येस सर. करा ना मॅडम, सुरू करतात. तर आजच्या आपल्या SSC व्याख्यानमालेच्या शेवटचं सत्र आणि 5व्या सत्रामध्ये आमच्या विद्यालयाच्या ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षिका आदरणीय सौ जंगले मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनाचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना द्यावा अशी मी विनंती करतो. आदरणीय जंगले मॅडम. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सर्व माध्यमिक विभागाचे आदरणीय प्राचार्य, आदरणीय उपप्राचार्य आणि आदरणीय पर्यवेक्षक आणि माझे कलिग आदरणीय श्री वाखारे सर, आज आपण विज्ञान भाग 2 याच्यावर काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. डिअर स्टुडंट्स, फॉर द academic year 2020 and 21, board has submitted certain portion from the syllabus. So it is important to study keeping in view the change. The SSC examination is an important milestone in your life. If you take appropriate steps in revising science 2, then securing good marks is easily possible. Now let's understand the format. Question number 1. In question number 1, there will be 2 sub-questions, A and B. They are objective questions carrying a total 10 marks. Question number 1A, there will be 5 multiple choice questions based on text. Question number B will bear all 5 different objective question types. The question type will not be repeated, and daily read one question type. If you regularly revise this question, surely you will secure 10 out of 10 marks in the final examination. Question number 2A. There gives scientific reason, type of question carrying 2 marks each will be asked. You are expected to write 4 correct and valid points to obtain 2 marks by attempting any 2 of these. Question number 2B. 5 questions will be asked carrying 2 marks each. Students have to attempt any 3 of these. You must write any 4 correct points in the answer. Likely question which can be asked under question number 2. Now in question number 3, there will be 8 sub-questions carrying 3 marks each. Students have to attempt any 5 out of these 8 sub-questions. The difficulty level of these questions can be little higher. Each answer should ideally have 6 points in order to fetch 3 marks for each question. The diagrams are necessary in the answer. And last question, question number 4. There will be 2 questions carrying 5 marks each. Students are expected to solve any one out of these. Prepare well for such question. If you solve some question paper, stipulated time, that will help to practice time management during examination. See guideline for time management. Question number 1, sub questions and time.
Question number 1, A and B. 10 objective questions. Read first full question paper, means full activity sheet carefully for first 5 minutes. 5 मिनिटात तुमचा पूर्ण क्वेश्चन पेपर वाचून झाला की त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 अँड बी ही प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही घरी, की 20 मिनिट्स मध्ये आपला क्वेश्चन नंबर 1 ए अँड बी कंप्लीट झाला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 जो आहे 5 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच, 5 मिनिट्स इच क्वेश्चन, मीन्स 25 मिनिट्स, 25 मिनिटामध्ये तुमचा क्वेश्चन नंबर 2 पूर्ण झाला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 थोडासा हार्ड असतो, तर 5 क्वेश्चन्स ऑफ 3 मार्क्स इच, मग तो हार्ड असतो म्हणून थोडा आपल्याला विचार करण्याची गरज असते. मग त्याच्यासाठी प्रत्येक क्वेश्चन साठी आपण 8 मिनिट्स इच, आणि अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आपला 40 मिनिट्स मध्ये झाला पाहिजे. क्वेश्चन नंबर 4, 1 क्वेश्चन ऑफ 5 मार्क्स. मग हा एक क्वेश्चन कंप्लीट करण्यासाठी त्याच्यात पॅरेग्राफ असतात, त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले असतात. या सगळ्या 5 क्वेश्चन्स असतील 1 मार्क्सचे, वेगवेगळ्या प्रकारचे, कशा प्रकारचे, कुठल्या टाईपचे क्वेश्चन असतात ते आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 4 आपण 15 मिनिट्स मध्ये कंप्लीट केला पाहिजे. आणि मग शेवटचे जे लास्ट 15 मिनिट्स आहेत टू चेक द एंटायर आन्सर पेपर, की आपलं काही लेफ्ट राहिलंय का, किंवा एखाद्या क्वेश्चन्स बद्दल आपल्याला खात्री नाहीये, आपण लिहिलंय पण आपल्याला त्याच्यात परफेक्ट पूर्ण आउट ऑफ मार्क्स मिळणार नाही, तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तर तो चेक करताना आपण क्वेश्चन नंबर एखादा एक्स्ट्रा ज्याच्यात आपल्याला आपण शुअर नाहीये अशा प्रकारचा तो क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे. सम पोर्शन, नाउ डिटेल्स ऑफ द पोर्शन्स डिलीटेड फ्रॉम सिलेबस फॉर द इयर 2020-21. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की कोविडमुळे आपण जो काही यावर्षीचं ऑनलाईन टीचिंग, ऑनलाईन गाईडलाईन चालू आहे, तर त्याच्यात आपल्याला काही पोर्शन ओमिट केलेला आहे, पण एक पूर्ण चॅप्टर वगैरे ओमिट केलेला नाहीये. जो पोर्शन ओमिट केलेला आहे तो पोर्शन काय आहे तो आपण थोडस 1-2 मिनिटात बघूयात. सम पोर्शन्स फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 has been omitted from the evaluation in exam to be held for the academic year this 2020-21. There is no omission of the entire chapter, but some topics are omitted from every chapter. प्रत्येक चॅप्टर मधले काही टॉपिक्स जे ओमिट केलेले आहेत ते कुठले आहेत बघूयात आपण. Especially from chapter 4 and 5, major portion has been omitted. Peek into the history. Can you tell? Use of ICT. Introduction to scientist. Internet, my friend. Use your power. Observe and discuss. Can you recall? Always remember. Do you know? And let's think. या प्रकारचे एक्सेट्रा अशा प्रकारचं ओमिट केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात चॅप्टर 4, चॅप्टर 5 आणि चॅप्टर 9. ऑल सच मॅटर गिव्ह इन बॉक्सेस इन द टेक्स्ट बुक्स इज ओनली फॉर सेल्फ स्टडी. आता तुम्ही अभ्यास म्हणजे वाचायचंच नाही असं काही नाही, तुमचं नॉलेज डेव्हलप होण्यासाठी तुम्ही ते वाचलं पाहिजे. अँड दिस पोर्शन विल नॉट बी यूज फॉर इव्हॅल्युएशन. फ्रॉम चॅप्टर 4, 5 अँड चॅप्टर 9 फॉलोइंग टॉपिक्स आर ओमिटेड. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर दिसतच असेल जे काय चॅप्टर 4 मधलं काय केलेलं आहे. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन अँड देअर वर्क, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स अँड कंट्रोल मेजर्स. चॅप्टर 4 मधले हे ओमिट केलेले आहेत. चॅप्टर 5 मधलं इलेक्ट्रिक एनर्जी, जनरेशन अँड एन्व्हायरमेंट अँड टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आणि चॅप्टर 9 मधलं सायबर क्राईम. तर याच्यावर आपल्याला नो क्वेश्चन विल बी आस्क्ड फ्रॉम द ओमिटेड पोर्शन. याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाहीये. However, students should study the omitted portion on their own because it may be useful for future study. जे तुम्ही सायन्स सेमी मध्ये आहात, सेमी घेतलेले म्हणजे तुम्हाला पुढे सायन्सच घ्यायचं असेल
11वी 12वीला, मग त्याच्यासाठी तुम्ही हे वाचणं गरजेचं आहे. पण त्याच्यावर तुम्हाला आता परीक्षेला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. नाउ वी विल सी. प्रत्येक प्रश्नाला क्वेश्चन नंबर 1 ला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये 1 मार्क्स ईच क्वेश्चन्स असतो आणि त्याला 5 मार्क्स असतात. ऑप्शन त्याला नसतं, म्हणजे 5च असतात. आता हा प्रश्न लिहिताना काही प्रॉब्लेम्स असतात, पेपर चेक करताना जे येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. क्वेश्चन नंबर B1B बघूयात. 5 क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच. आता याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स नाही क्वेश्चन नंबर 1B मध्ये, पण प्रत्येक क्वेश्चन जो आहे म्हणजे जे काय 5 क्वेश्चन्स आहेत त्याच्यात पण ऑप्शन नसतं तुम्हाला. 5 जे क्वेश्चन्स असतात ते 5ही सोडवायचे असतात, पण ईच क्वेश्चन्स विल बी डिफरंट टाइप. नाउ क्वेश्चन नंबर 2A. In this question, 3 scientific reasons questions carrying 2 marks each. आणि तुम्हाला कुठलेही 2 अटेम्प्ट करायचे असतात. मिनिमम 1 क्वेश्चन फ्रॉम, आता एक क्वेश्चन जो असतो तो बायोलॉजीवर असतो आणि एक क्वेश्चन हा इव्हॉल्युशनवर असतो. याच्यात एका प्रश्नाला म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत, असे 4 मार्काचा हा प्रश्न असतो आणि ऑप्शन धरून म्हणजे 3 सायंटिफिक रिझन दिलेले असतात, त्याच्यामुळे ऑप्शन धरून 6 मार्काचा असतो. क्वेश्चन नंबर 2B जो आहे 5 क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क्स इच, अटेम्प्ट एनी 3, म्हणजे 5 क्वेश्चन्स दिलेले असतात, त्याच्यात चॉईस जास्त आहे आणि तुम्हाला 3 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात. आता मिनिमम 2 फ्रॉम बायोलॉजी असतात आणि 2 जे असतात ते EVS वर असतात. हे असे 4 असतात. एक जो असतो 5 नंबरचा तो एक तर बायोलॉजीवर असतो किंवा EVS वर असतो. आणि याचे जे ऑप्शन सकट मार्क्स आहेत ते 10 मार्क्स असतात, पण आपल्याला कुठलेही 2 सोडवायचे असतात आणि 6 मार्क्स मिळवायचे असतात. क्वेश्चन नंबर 3. 8 क्वेश्चन्स कॅरिंग 3 मार्क्स इच, अटेम्प्ट एनी 5. 8 प्रश्न दिलेले असतील, आपल्याला 5च सोडवायचे. आता त्याच्यातले 8 प्रश्नांमधले 4 फ्रॉम बायोलॉजी अँड 4 फ्रॉम EVS. 15 मार्क्सचा हा क्वेश्चन असतो. आउट ऑफ 24 मार्क्स असतात त्याला ऑप्शन सकट. क्वेश्चन नंबर 4 जो असतो त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतात, 2 क्वेश्चन्स कॅरिंग 5 मार्क्स, अटेम्प्ट एनी 1. तर 2 जे दिलेले असतात त्यामध्ये 1 फ्रॉम बायोलॉजी अँड 1 फ्रॉम EVS. 5 मार्क आपल्याला याच्यात मिळवायचे असतात. तर या प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर, हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्या मार्काचा ऑप्शन सकट किती मार्क्स आहेत ते पण सांगितलं. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो पार्ट 2 आहे, तर आपण अभ्यास करताना किंवा वर्गात सुद्धा तुम्हाला जेव्हा शिकवलं जातं त्यावेळेला तुम्हाला पार्ट 2 जास्त आवडतो शिकायला आणि पार्ट 1 फारसा म्हणजे दोन्ही मध्ये कम्पेअर केलं तर पार्ट 2 जास्त आवडतो. पण ज्या वेळेला आपण पेपर सोडवतो आणि मार्क्स आपण जर बघितले तर पार्ट 1 मध्ये मार्क्स जास्त पडतात. मग पार्ट 2 मध्ये काय प्रॉब्लेम होतो, तर पार्ट 2 ज्या वेळेला आपण त्याचा अभ्यास करतो ऍक्च्युली ते रिलेटेड पूर्ण आपल्या डेली रुटीन लाईफ मधलं, बायोलॉजी म्हणजे आपल्या डेली रुटीन लाईफ मधले सगळ्या इव्हॉल्युशन सुद्धा हे सगळं आपल्या डेली रुटीन लाईफ मधलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला ते अभ्यास करताना खूप सोपं वाटतं आणि आपण काय करतो की आपल्या स्वतःचं काही डिस्क्रिप्टिव्ह त्याच्यामध्ये लिहितो. पण ऍक्च्युली हा सायन्सचा भाग सायन्स पार्ट 2 चा पोर्शन असल्यामुळे यामध्ये आपल्याला करेक्ट आणि थोडक्यातच आन्सर लिहायचं असतं. तुम्ही काहीतरी थोडंफार जास्तीचं डिस्क्रिप्टिव्ह लिहिता आणि तुम्हाला असं वाटतं की डिस्क्रिप्टिव्ह लिहिल्यानंतर आपल्याला जास्त मार्क पडतील, पण तसं नाहीये. आणि मग पार्ट 1 चं काय होतं, ऍक्च्युली तुम्ही लर्न करता जेवढं त्याच्यात तुम्ही एक्स्ट्राचं काही लिहू शकत नाही, म्हणून तुम्ही फक्त तेवढंच आन्सर लिहिता आणि त्याच्यामुळे त्याला मार्क्स जास्त पडतात. आता पहिला क्वेश्चन जो आपण बघितला होता मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड ऑन टेक्स्टबुकवरच आधारित हा क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर 1A, प्रत्येकाला 1 मार्क असतो. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय महत्वाचं लक्षात ठेवायचंय, प्रश्न लिहिताना आपल्याला काय महत्वाचं आहे, तर इन क्वेश्चन नंबर 1A, 5 सब क्वेश्चन्स ऑफ मल्टिपल चॉईस bearing 1 mark each will be asked and these sub questions are based on textbook.
while answering this question, you are expected to write only the alphabet of correct choice. आपण कितीही आपल्याला कितीही येत असेल किंवा आपल्याला फार वेळ आहे असं आपण समजायचं नाही, कारण की पहिलाच क्वेश्चन असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की सुरुवातीला आपल्याला जास्त आपण लिहू, मग आपण काय करतो दिलेले सगळे हे लिहित बसतो. पण इथे आपल्याला सगळ्या गोष्टी लिहायच्या नाहीयेत. आपल्याला फक्त इथे काय करायचंय तर त्याचे जे ऑप्शन्स दिलेले असतात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1A, तर याच्यामध्ये आपल्याला हे प्रॉपर लिहायचंय. क्वेश्चन नंबर 1 कुठला आहे? ए आहे, सब क्वेश्चन. आता हा सब क्वेश्चन लिहिताना आपण 2 मार्जिन आखलेले असतात. ठीक आहे, ही एक मार्जिन आणि ही एक. इथे आपल्याला नंबर 1 टाकायचं आणि मग त्याचा जो काही ऑप्शन असेल, समजा त्याचा ऑप्शन ए असेल तर तो ए एवढंच लिहायचंय. आपल्याला याच्यात तुम्ही मॅडम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाहीये का? नाही. वेट मिनिट. मॅडम दिसते स्क्रीन. दिसतीये ना? मी लिहिलेलं दिसतंय क्वेश्चन नंबर 1A. नाही मॅडम, तुम्ही दिसताय. नाही, तुम्ही दिसताय मॅडम. एक मिनिट, एक सेकंड. मॅडम स्क्रीन शेअरिंग करताय का तुम्ही? हा एक नाही, दिसलीच नाही आतापर्यंत. एक मिनिट. आधीची मग मी जे काही पीडीएफ दाखवलं ते काही दिसलं नाही का? नाही नाही मॅडम. एक्स्ट्रीमली सॉरी. लास्ट मी परत एकदा जे दाखवलं होतं ते तुम्हाला दाखवील. मी स्क्रीन शेअर करायची, बोलण्याच्या ह्याच्यात स्क्रीन शेअर करायची विसरले, सो सॉरी. मी तुम्हाला ते परत दाखवेल किंवा ग्रुपवर पाठवेल प्रत्येकाला. आता स्क्रीन दिसते ना? हो मॅडम. दिसतंय मॅडम. क्वेश्चन नाही मॅडम. दिसतंय ना सर? हो दिसतंय मॅडम. आधी क्वेश्चन नंबर 1 दिसतंय. जे सगळं मी दाखवलं होतं ते मी परत दाखवलं, कारण की ते माझ्या लक्षात नाही आलं, मी विसरले स्क्रीन शेअर करायचं. ओके, आता क्वेश्चन नंबर 1A जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने लिहायचा आहे तर नंबर 1, त्यानंतर नंबर 2 समजा त्याचा ऑप्शन सी असेल, नंबर 3 याचा ऑप्शन डी असेल, नंबर 4 त्याचा ऑप्शन सी असेल आणि नंबर 5 त्याचा ऑप्शन ए असेल. या पद्धतीचे समजा ऑप्शन असेल तर फक्त एवढंच लिहायचंय, आपल्याला आन्सर लिहायचं नाहीये. आणि जर आपण आन्सर लिहित बसलो तर आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो एक्झामिनर असतो त्या एक्झामिनरला तुम्ही जितकं सुटसुटीत आणि व्यवस्थित लिहिलेलं असतं तेवढं तपासायला त्याला इझी जातं, आणि जेवढं इझी जातं तेवढं तुम्हाला ते फुल मार्क्स मिळतात. तुम्ही खूप किचकट लिहिलेलं असेल तर त्यावेळेला थोडंसं एक्झामिनरला त्रास झाला तपासायला तर थोडंसं हाफ मार्क्स तुमचा इकडे तिकडे होऊ शकतो. पण तुमचा पेपर जो असतो मुळात तो पेपर इतका व्यवस्थित पाहिजे की एक्झामिनरला तो जितका इझी जाईल. तर एखादं तुमची काहीतरी मायनर हे झालं असेल, समजा तुम्ही एखादी डायग्राम काढली असेल, डायग्रामला तुम्ही 3च नावं दिली असतील, ऍक्च्युअली 4 नावं द्यायची असतील, लेबलिंग करायचं असतं तेव्हा, तर त्यावेळेला तिथे हाफ मार्क्स तुमचा कट होत नाही. हे पण थोडेसे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे पेपर लिहिताना पहिली गोष्ट तुमचं सुटसुटीत पेपर असणं फार महत्वाचं आहे. तर क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला पहिलाच सुरुवातच असते, तुम्हाला वाटतं भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी, आणि आपल्याला एक पहिल्यापासून असं सांगितलेलं असतं फिल इन द ब्लँक्स पूर्ण लिहायची, पण हे फिल इन द ब्लँक्स नाहीये, हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, एमसीक्यूज. त्याच्यामुळे याला
सांगितलेलं पण तसंच आहे की द अल्फाबेट दॅट यू राईट इन द इनिशियल अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर मार्किंग अँड द शुअर व्हेन यू एंटर द आन्सर. मग तुम्ही हे परफेक्ट आन्सर तिथे एंटर केलं की त्याला चेक करण्यासाठी इझी जातं. तर क्वेश्चन नंबर 1A याच पद्धतीने सगळ्यांनी सोडवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट असतात 5. त्याच्यात एक असतं ते म्हणजे फाइंड द ऑड वन आउट. आता हा अशा प्रकारे असलेला हा क्वेश्चन नंबर 1B मध्ये 1 मार्काला येतो. एकच असतं त्याच्यात. फाइंड द ऑड वन आउट टाइप क्वेश्चन 4 to 5 टर्म्स विल बी गिवन. मग आपल्याला काय करायचं असतं, टेक इन टू कन्सिडरेशन द रिलेशनशिप अमंग देम अँड फाइंड आउट ऑफ वन विच डज नॉट फिट इन टू दिस ग्रुप. त्या ग्रुपमध्ये आपल्याला जो फिट होत नाही, मग त्याच्यामुळे प्रत्येक वर्ड जे काय आपल्याला दिलेले आहेत ते प्रत्येक वाचणं आणि त्याचं काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं असतं. यू आर एक्सपेक्टेड टू राईट द जस्टिफिकेशन अबाउट वाय दिस टर्म इज ऑड अमंग द ग्रुप. आणि जर तुम्हाला क्वेश्चन मुळात फक्त फाइंड द ऑड वन आउट असेल तर ठीक आहे, तुम्ही तेवढाच शब्द लिहा. पण जर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं असेल तर राईट द एक्सप्लेनेशन इन 1 सेंटेन्स. ते सुद्धा फार मोठं लिहायचं नाहीये, एका सेंटेन्स मध्येच लिहायचंय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता एक घेते. मॅम ऑड मेन आउटला रिझन पण लिहायचंय का? नाही, मे बी तुम्हाला विचारलेलं असेल तर. समजा तुम्हाला जर विचारलं की त्याचं एक्सप्लेनेशन, रिझन म्हणजे एक्सप्लेनेशन जर विचारलं असेल तर म्हणून तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा काय क्वेश्चन विचारलाय आपल्याला ते पहिले बघायचे. आपल्याला नुसतं जर फाइंड द ऑड वन आउट आणि तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स पाहिजे असतात, याच्यात मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही ते जर येत असेल तर एक्सप्लेनेशन नक्की लिहा. पण एक्सप्लेनेशन लिहिताना फार मोठं लिहित बसण्याची गरज नाही. फक्त एका सेंटेन्स मध्ये तुम्ही ते लिहू शकता. आणि एका सेंटेन्स मध्ये म्हणजे तुम्हाला येत असेल तर नक्की लिहा, कारण की ते एक तुमचं इम्प्रेशन असतं. आता क्वेश्चन नंबर 1B या पद्धतीने तुम्ही लिहिला. त्याच्यात समजा पहिलाच तुम्हाला असेल की फाइंड ऑड वन आउट. आता एक मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतेय. डार्विन, लॅमार्क, दिसते ना सगळ्यांना? हो मॅडम. हो मॅडम. ठीक आहे. आता याच्यातलं ऑड वन आउट काय काढू शकता तुम्ही? हे सगळं लिहिण्याची गरज नाही. क्वेश्चन एक आपण एक्झाम्पल म्हणून हे क्वेश्चन घेतो, हे तुम्हाला लिहायचं नाही. फक्त तुम्ही कसं लिहिणार आन्सर, तर नंबर 1 काय आन्सर आहे याचं? मेंडेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मेंडेल. ओके. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की टाइम मॅनेजमेंट. मग त्या टाइम मॅनेजमेंट मध्ये जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही याचं एक्सप्लेनेशन लिहू शकता. काय लिहू शकता? ऑदर्स कसे आहेत? डार्विन, लॅमार्क्स. तर ते एक्सप्लेनेशन तुम्ही इथे पुढे लगेच इन ब्रॅकेट लिहू शकता. ऑल ऑदर्स आर evolutionary, very good, biologist. हे तुमच्या पेपरचं इम्प्रेशन असणार आहे की जे हा क्वेश्चन नंबर 1B बघतानाच लक्षात येतं. समजा तुम्ही असं लिहिलं असेल, हा, पण तुम्हाला एक्सप्लेनेशन, तुम्ही इम्प्रेशन आहे म्हणून एक्सप्लेनेशन लिहिलंच पाहिजे असंही नाहीये. कारण की बराच वेळा असंही लक्षात येतं की एक्सप्लेनेशन लिहिण्याच्या याच्यात ते चुकीचं लिहिलं जातं. आणि मग तुमचं आन्सर तुम्ही कशाच्या, जर तुम्हाला एक्सप्लेनेशनच माहित नाहीये, तुम्ही जर चुकीचं एक्सप्लेनेशन लिहिलं, मग तुम्ही दिलेलं आन्सर हे
तुम्ही स्वतःच्या मनाने लिहिलेले आहे तिथे कन्फर्म होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट एक्सप्लेनेशन माहित असेल तर ते नक्की लिहा. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर बी, क्वेश्चन नंबर 1B मध्ये आपल्याला पुढचा जो क्वेश्चन असतो म्हणजे त्याच्यातले टाईप आपण बघतोय, तर त्याच्यात दुसरा एक असतो तो म्हणजे फाइंड आउट द कोरिलेशन. क्वेश्चन नंबर 1B 1 मार्क्स ईच असतं. बरोबर. आता याच्यात फाइंड आउट द कोरिलेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा क्वेश्चन लिहिताना थोडस एक सेकंड तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. फाइंड आउट द कोरिलेशन टाइप क्वेश्चन taking into consideration the relation between first two terms or groups of words. You have to write appropriate 4 term or group of words that bear similar correlation with the third term. For example आपण घेऊ शकतो. आता याच्यात सुद्धा आपल्याला ज्या वेळेला तो लिहायचा असतो त्यावेळेला आपल्याला काय आवश्यक आहे, तर आपण नंबर 2 समजा आपल्याला कोरिलेशनचा एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात. दिसतंय ना सगळ्यांना? हो मॅडम. हो मॅडम. ओके. सांगा स्किन केराटिन तर ब्लडचं काय येईल? हिमोग्लोबिन. व्हेरी गुड. मग फक्त तुम्हाला आता लिहिताना इथे नंबर 2 आणि तुम्ही फक्त इथे आन्सर लिहिताना नंबर 2 हिमोग्लोबिन असं लिहिलं तरीही चालतं. समजलं? किंवा हे पूर्ण लिहित बसण्याची गरज नाहीये. नंबर 2 चा आन्सर काय आहे तर हिमोग्लोबिन. ठीक आहे. मग ते तुम्ही फक्त याच पद्धतीने म्हणजे याच्यात फार वेळ घालवायचा नाहीये, कारण की हे आपल्याला किती मिनिटात संपवायचे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय. सॉरी 20. क्वेश्चन नंबर 1 हा आपल्याला किती मिनिटात संपवायचा आहे? टाइम मॅनेजमेंट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर ए जो आहे बरोबर म्हणजे एका ह्याला आपल्याला 2 मिनिट्स आहेत. बरोबर. मग 2 मिनिट्स मध्ये आपलं हे कम्प्लीट झालं पाहिजे. एक तर आपल्याला थोडासा विचार करण्यासाठी त्याची गरज असते आणि दुसरं म्हणजे लिहिण्यासाठी. तर लिहिताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं कुठेही खाडाखोड होणार नाही. एक लिहिलंय मग ते खोडलंय या पद्धतीचे काहीही गोष्ट होणार नाही, कारण की खाडाखोड असले की आपलं बॅड इम्प्रेशन पडतं. आणि बऱ्याच जणांचं काय असतं क्वेश्चन नंबर 1A मध्ये मी एक सांगायचं विसरले की स्वतः तुम्ही लिहिलेला असतो, समजा नंबर 1चं A लिहिलेलं असतं. मग बरेच जण काय करतात बघा. आता क्वेश्चन नंबर 1A चे एक सांगायचा मुद्दा राहिला होता, तो एक बराच वेळा पेपर तपासताना लक्षात येतो. इथे A लिहिलेलं असतं. मग ते कुणीतरी किंवा काहीतरी तुम्हाला थोड्या वेळाने वाटलं की हा B आहे तर तुम्ही त्यालाच असं परत करतात. तर ते तसं करू नका. अगदी तुम्हाला वाटलं तुमचं रॉंग आहे तर त्याच्यावर एक काट मारायची आणि मग पुढे लिहायचं. समजलं? त्याच्यावरच परत गिरवू नका. अशा पद्धतीने लिहिलं तर तुमचं A-B बऱ्याच वेळा ते गिरवताना काही डार्क होतं काही फेंट होतं. मग त्याच्यामुळे तिथे कन्फ्युजन निर्माण होतं आणि कन्फ्युजन जिथे निर्माण होतं तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्क्स मिळत नाही. क्वेश्चन नंबर 1 हे ऑब्जेक्टिव्ह टाईप जे असतात त्याला परफेक्ट मार्क्स असतात. त्याच्यामुळे तसं कुठलेही हे करू नका. त्याच्यावर परत परत गिरवू नका. तुम्हाला फार वाटत असेल की नाही माझं मला सुरुवातीला वाटलं होतं चुकलंय तर त्याच्यावर फक्त एक छोटी काट मारायची आणि त्याच्या पुढे आपल्याला भरपूर जागा असते तिथं दुसरा पुढचा लिहायचा. पण शक्यतो या गोष्टी करू नका. हे बॅड इम्प्रेशन आहे. त्याच्यामुळे लिहितानाच तुम्ही पूर्ण विचार करून परफेक्ट आन्सर इथे लिहा. आणि हे जे काही 20 मिनिट्स आहेत हे 20 मिनिट्स हे आपल्याला केवळ या विचारांसाठी आहे. लिहिण्यासाठी आपल्याला तेवढं सेकंद लागतात पण विचार करण्यासाठी आपल्याला, त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यात शक्यतो या चुका होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B मध्येच असतो मॅच द कॉलिमेंट्स. आता याच्यात तुम्हाला काय दिलेलं असतं मॅच द कॉलिमेंट्स मध्ये, तर मॅच द पेअर्स किंवा मॅच द कॉलिमेंट्स अशा प्रकारचा क्वेश्चन असतो. विल हॅव 2 वर्ड्स इन द फर्स्ट कॉलम अँड 3 or 4 वर्ड्स इन द सेकंड कॉलम. मग तुम्हाला काय करायचं असतं तर सिन्स देअर वुड बी more words in the second column, a wide selection of the terms is needed here. परफेक्ट तुमचं जे काय असेल ते सिलेक्शन करायचं
आणि साधारणपणे मॅच द फॉलोइंग मॅच द कॉलिमन्स किंवा मॅच द फॉलोइंग हा प्रश्न आपण पहिल्यापासून सोडवत आलेलो आहे. वेगळ्या प्रकारचा हा काही प्रश्न नाहीये. पण बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, हा प्रश्न सोडवताना 1-2 मिनिट मी स्क्रीन क्लीन करते आणि मग क्वेश्चन नंबर आता इथे तुम्हाला ए कॉलम जो असतो एकच विचारलेलं असतं किंवा मे बी तुम्हाला 2 मार्क्सला पण ते दिलेले असतील. मग ए मध्ये कॉलम ए मध्ये तुम्हाला 2 असतात आणि कॉलम बी मध्ये 3 किंवा 2-3 या प्रकारचे ऑप्शन्स दिलेले असतात. मग लिहिताना मॅच द फॉलोइंग्सला मात्र तुम्हाला ए कॉलम लिहून त्याच्या पुढे आन्सर लिहिणं हे मस्ट आहे. बरेच जण काय करतात, ए च नंबर 1 टाकतात. तसं मॅच द फॉलोइंगला करू नका, कारण की त्याच्यामध्ये मार्क्स तुम्हाला मिळतात, मार्क्स जातात असं नाही, पण तुमचं जे काही पुढे कुठे हाफ मार्क्स वगैरे कट होण्यात म्हणजे आउट ऑफ 40 ज्यांना पाहिजे असतं त्यांच्यामध्ये या बारीक बारीक गोष्टींचं या नंतर या बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे मॅच द फॉलोइंग मध्ये तुम्हाला ज्या वेळेला तर समजा ए कॉलम दिलेला आहे आणि इथे बी कॉलम दिलेला असतो. आन्सर लिहिताना तुम्ही समजा ए कॉलम जो आहे ते ए कॉलम लिहायचं, त्याचं जे काही करेक्ट आन्सर असेल ते करेक्ट आन्सर समजा ए कॉलम मध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या पुढे जो दिलेला आपल्या क्वेश्चन पेपर मधला बी कॉलम आपल्याला त्याच्यातलं जसंच्या तसं लिहायचं नाहीये, डायरेक्ट इथे आन्सर लिहायचे. समजलं? आता मी हे तुम्हाला इथे आन्सर्स काय ते सांगते. पहिले ए कॉलम मध्ये ग्लायकोलिसिस अँड सेकंड वन क्रेब सायकल. ठीक आहे, आता त्याचे मी ऑप्शन सांगते. मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ग्लायकोलिसिसचा आन्सर काय असणार आहे? परत एकदा ऑप्शन सांगते. मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे फक्त तुम्ही असं इथे लिहिणं आवश्यक आहे. इथे आपल्याला बाकीचे क्वेश्चन पेपर मध्ये दिलेले ऑप्शन्स लिहू नका, नाहीतर आपण पहिली दुसरीत असल्यासारखे मग ते ऑप्शन इथे लिहितो मग अशा 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 रेगा मारत बसतो. तसं काहीही करायचं नाही. क्रेब सायकल, आता क्रेब सायकलचे काय? मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, प्लाझ्मा मेम्ब्रेन. मायटोकॉन्ड्रिया. या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहायचंय आणि हे असंच लिहा, कारण की तुम्ही ज्या वेळेला इथे सगळे काय करता ते लिहून ठेवता. बऱ्याच वेळा तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स नसतो, येत असलं तरी सुद्धा लिहून ठेवता आणि मग नंतर शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही मग या अशा 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 रेघा मारत बसता आणि मग या रेघांमुळे तुमचे मार्क्स जाऊ शकतात. जर तुमचा पेपर पूर्ण तुम्ही छान 40 मार्काचा सोडवला असेल तर ज्या वेळेला तिथे 40 आउट ऑफ 40 मिळतात त्यावेळेला या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे शक्यतो असं काही करू नका, डायरेक्ट त्याच्या समोर त्याचं करेक्ट आन्सर्स लिहा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट टाईप मॅच द कॉलम्स. क्वेश्चन नंबर 1B चेच हे टाईप सांगते तुम्हाला. आता क्वेश्चन नंबर 1B मध्ये एक असतो ट्रू ऑर फॉल्स. आता इथे ट्रू ऑर फॉल्स मध्ये सोपं असतं. द गिवन स्टेटमेंट्स मे बी ट्रू ऑर फॉल्स. आयडेंटिफाय द राईट ओनली द आन्सर. आन्सर लिहिताना करेक्टिंग द स्टेटमेंट्स अँड रीराईट इज नॉट एक्सपेक्टेड. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ट्रू ऑर फॉल्स लिहिताना तुम्हाला तिथे करेक्ट आन्सर्स लिहिणं फक्त आहे. समजा नंबर 3 ला हे विचारलं असेल, नंबर 3 ला विचारलं असेल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात. द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर्स फॉल्स ऑन स्टिग्मा ऑफ कार्पेल. आणि आपल्याला फक्त ट्रू ऑर फॉल्स नंबर 3 ला हा क्वेश्चन आहे. परत एकदा मी रिपीट करते. द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर्स फॉल ऑन स्टिग्मा ऑफ कार्पेल. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. मग इथे आपल्याला असं ट्रू हा वर्ड लिहायचा आहे. बरेच जण टिक मार्क करतात. टिक मार्क आणि वर्ड असं पण याची काही गरज नाहीये. फक्त आपल्याला
याची गरज नाहीये. टिकमार्क करायचंच नाहीये आपल्याला. आपल्याला फक्त हा वर्ड लिहायचा आहे ट्रू. जर फॉल्स असेल तर फॉल्स. समजलं? हे फक्त वर्ड्स लिहायचेत आपल्याला. तो परफेक्ट नंबर टाका. आपल्याला पूर्ण परत ते लिहिण्याची गरज नाही. तुम्ही बराच वेळा ते पूर्ण क्वेश्चन लिहून ठेवता आणि मग त्याच्या पुढे तो क्वेश्चन लिहिला की त्याच्या पुढे अशी टिक मार्क करता. तर त्याची गरज नाही. फक्त ऑप्शन जे काय तुमचं असेल ट्रू किंवा फॉल्स ते तुम्ही लिहायचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B मधला नेक्स्ट टाइप बघूया आपण. मॅम फॉल्स असेल तर रिझन नाही लिहायचं? नाही, तुम्हाला तिथे विचारलेलं नसतं शक्यतो, कारण की 1 मार्क्सला असतं ट्रू किंवा फॉल्स एवढंच विचारलेलं असतं आणि मग तेवढंच लिहायचंय. हा, जर समजा मे बी तिथे तुम्हाला क्वेश्चन सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही जे पहिले 5 मिनिट क्वेश्चन पेपर रीड करणार आहे ना, तो रीड करतानाच एवढा केअरफुली करा की आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये रीड करताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला इथे काय विचारले. शक्यतो आतापर्यंत तरी कधीही विचारलेलं नाही की इथे ट्रू और फॉल्स द रिझन. त्यामुळे त्याची गरज लागणार नाहीये. नेक्स्ट जो आहे क्वेश्चन नंबर 1B मध्ये असतो 1 मार्क्सला आला तर, आणि कधी कधी अशा प्रकारचा क्वेश्चन हा क्वेश्चन नंबर 2B मध्ये पण येऊ शकतो, 2 मार्क्स साठी येऊ शकतो. या क्वेश्चन मध्ये नेम द फॉलोइंग, गिव्ह द एक्झाम्पल्स, अशा प्रकारे कुठल्याही प्रकार टाईप असू शकतो. नेम द फॉलोइंग असू शकतं किंवा गिव्ह द एक्झाम्पल्स असू शकतं. इफ अ क्वेश्चन बेस्ड ऑन गिव्हिंग सुटेबल एक्झाम्पल्स और रायटिंग द नेम्स इज आस्क्ड अंडर क्वेश्चन नंबर 1B, देन राईट एनी 2 एक्झाम्पल्स. जे काही तुम्हाला विचारलं असेल त्याचे कुठलेही 2 एक्झाम्पल्स विचारायचे असतात, लिहायचे असतात. इफ अ सिमिलर क्वेश्चन इज आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 2B, आता समजा हा क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारला तर त्याचे मार्क्स लक्षात घ्यायचे, 2 मार्क्स इच असतात. राईट एनी 4 सुटेबल एक्झाम्पल्स. म्हणजे जर हा या प्रकारचा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर B मध्ये क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारला असेल तर तुम्ही एक्झाम्पल्स किती लिहिणार? फक्त 2 लिहायचे. समजलं? आणि जर क्वेश्चन नंबर 2B मध्ये असा प्रश्न विचारला असेल तर मात्र तिथे तुम्ही एक्झाम्पल्स 4 लिहायचे. आता तुम्ही असंही विचारताल मला की जर समजा तिथे नसतीलच, आता एक फॉर एक्झाम्पल मी एक घेते की समजा 4 एक्झाम्पल्स नसतील किंवा 2 एक्झाम्पल्स नसतील, तर पण जर असतील तर मात्र लिहिणं गरजेचं आहे, नसेल तर नो प्रॉब्लेम. आता समजा तुम्हाला जर विचारले असतील बायोटिक फॅक्टर्स, तर बायोटिक फॅक्टर्स विचारला असेल, क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारला असेल तर तुम्ही काय आन्सर देणार? बायोटिक फॅक्टर्स, नेम द फॉलोइंग बायोटिक फॅक्टर्स असा प्रश्न असेल क्वेश्चन नंबर 1B मध्ये, काय आन्सर देणार? प्लांट्स. व्हेरी गुड. आता तुम्ही इथे फक्त प्लांट्स नाही लिहिता, प्लांट्स कॉमा ॲनिमल. ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला हाच प्रश्न क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारला असेल, बायोटिक फॅक्टर्स हाच प्रश्न जर 2B मध्ये विचारला असेल तर तुम्ही तिथे काय आन्सर लिहिणार? प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो. व्हेरी गुड. प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स. आता इथे आपल्याला हे हॅलो काय सांगितलं अजून पुढे? ओके, इन्सेक्ट्स. आता मायक्रोब्स आणि इन्सेक्ट्स हे जे बायोटिक फॅक्टर्स आहेत, आता इन्सेक्ट्स तुम्ही म्हणजे परफेक्ट आन्सर त्याचा प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स आहे. इन्सेक्ट्स लिहिलं तर वेल अँड गुड, पण समजा नाही लिहिले, हे 3 जरी लिहिले तुम्ही क्वेश्चन नंबर 2B मध्ये, तरी सुद्धा तुम्हाला तिथे 3 आहेत म्हणून तुम्हाला हाफ मार्क्स कट होत नाहीत, तिथे पूर्ण मार्क्स मिळतात. म्हणजे आपल्याला साधारणपणे जे ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार पुस्तकामध्ये जे काही दिलेलं असेल त्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळतात. नेक्स्ट, एक मिनिट काय झालं? तर या प्रकारे आपला गिव्ह सायंटिफिक रिझन हा क्वेश्चन नंबर 2A आपण आता बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये कुणाला काही शंका आहे का? क्वेश्चन नंबर 1 A आणि B याच्यात काही शंका आहे?
नो मॅडम. नाही. ओके, मग आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. गिव्ह सायंटिफिक रिझन, क्वेश्चन नंबर 2A. तर each 2 मार्क्स असतात. बघा, गिव्ह सायंटिफिक रिझन क्वेश्चन्स आर इन्क्लुडेड. दिस विल फॉर्म क्वेश्चन नंबर 2A. 3 questions will be asked and you are expected to attempt any 2 of these. जे तुम्हाला परफेक्ट येत असतील ते कुठलेही 2 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. सिन्स ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. आता आपल्याला माहिती आहे एका प्रश्नाला आपल्याला 2 मार्क्स मिळणार आहेत. मग आपल्याला काय किती पॉइंट्स लिहिणं आवश्यक आहे? राईट मिनिमम 4 करेक्ट एक्सप्लेनेटरी पॉइंट्स इन द आन्सर. कमीत कमी 4 पॉइंट्स तुम्ही लिहा. प्रत्येक आन्सरला, प्रत्येक गिव्ह रिझनला 4 पॉइंट्स असतीलच असं नाही, मे बी जास्त पण असू शकतात. तर तुम्ही 4 पॉइंट्स लिहायचे. परफेक्ट आन्सर्स जे आहे ते 4 पॉइंट्स मध्ये लिहायचंय. आणि नसतील 4 पॉइंट्स, काहीचे गिव्ह रिझन्स मध्ये 2 पॉइंट्स असतील तर तुम्ही 2 पॉइंट्स लिहा. पण बराच वेळा विद्यार्थी काय करतात की एकच पॉइंट त्याचं बायफर्गेशन करतात. त्यालाच एका पॉइंटलाच तुम्ही एक नंबर 1 ला नंबर 2 ला ते अर्धा लिहिता. तर तसं करू नका. जरी 2 तुम्हाला असं वाटतं की 4 पॉइंट सांगितल्याने मी 4च लिहिले पाहिजे असं नाहीये. फक्त जे पॉइंट्स लिहितात ते परफेक्ट लिहिले पाहिजेत. आता याच्यामध्ये आउट ऑफ 3 क्वेश्चन्स असतात. मिनिमम 1 विल बी ऑन पोर्शन ऑफ बायोलॉजी, मी तुम्हाला आधीच सांगितलं. आणि एक जो असतो तो एन्व्हायरमेंटल वर असतो. मग स्टडी करताना आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटला क्वेश्चन नंबर 2 पासून सेम बऱ्यापैकी म्हणजे सेम मार्काचं डिस्ट्रीब्युशन असतं. मग त्यातल्या त्यात आपल्याला काय आवडतंय हे सगळ्यात महत्वाचं असतं. मला बायोलॉजीचं स्टडी केल्यानंतर ते जास्त लक्षात राहत असेल तर ते माझ्या आवडीचं आहे. एन्व्हायरमेंटलची स्टडी म्हणजे ते पटकन लक्षात राहत असेल एकदा दोनदा वाचून तर ते माझ्या जास्त आवडीचं आहे. आणि पहिली गोष्ट, वाचताना ज्या वेळेला आपण रीड करतो तर टेक्स्टबुक रीड करा. बऱ्याच वेळेला तुम्हाला अशी सवय असते की सेमीचं मी थोडंसं ऑब्झर्व केलेलं आहे की बरेच जण काय करतात, मराठीचं पण पुस्तक वाचतात आणि इंग्लिशचं पण वाचतात. पण तुम्हाला एक मस्ट सांगते की इंग्लिश जे शब्द आहेत ते खूप इझी असतात, लक्षात राहायला सुद्धा. मराठीचे उलट सायन्स मधले शब्द हे खूप हार्ड आहेत आणि मग त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होतं. तुम्ही ते समजून घ्या. आणि पहिली गोष्ट वाचताना काय, तर आता समजा आपण गिव्ह रिझन्स, आपल्याला समजा असा प्रश्न विचारला असेल, अँफिबियन्स इव्हॉल्व फ्रॉम फिशेस. मग या क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्यायचंय. सगळ्यात महत्वाचं, क्वेश्चन जर ज्या वेळेला तुम्हाला समजतो त्याच्यानंतर तुम्ही त्याचा आन्सर व्यवस्थित लिहू शकता. आता याचे 4 पॉइंट्स तुम्ही कसे लिहिणार, कोणी सांगू शकेल? अँफिबियन्स इव्हॉल्व फ्रॉम फिशेस, आन्सर कोणी सांगू शकेल? ओके, मी सांगते. In evolutionary evidence, there are some organisms which act like connecting links. Second one, lungfish is one like this, which is a fish that can breathe by help of lung. Third point, it is therefore said to be connecting link between fish and amphibians. And fourth point तुमचा लास्ट काय असतो, therefore it is conclusively said the amphibians evolved from fishes. हे 4 पॉइंट्स मध्ये तुम्हाला आन्सर या पद्धतीने लिहायचंय. काही क्वेश्चन्स मध्ये आता याच्यात बघा, हा क्वेश्चन नंबर 2A जो आहे तर गिव्ह रिझन्स असतात. प्रत्येक चॅप्टर मध्ये गिव्ह रिझन्स, काही चॅप्टर्स मध्ये गिव्ह रिझन्स नाही आहेत. आता तुम्ही काय करता की फक्त जे तुमच्या एक्सरसाइज मध्ये दिलेले ते गिव्ह रिझन्स लर्न करतात. तर मोस्टली बरेचसे गिव्ह रिझन्स हे रिपीट होतात. तुम्ही क्वेश्चन पेपर जे असतात ते त्यानुसार गिव्ह रिझन्स करा आणि लर्न करू नका. लर्न केल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की पहिला पॉइंट लिहिला, दुसरा मे बी कधी कधी आठवत नाही. तर लर्न करू नका. तुम्ही वाचताना ते समजून घ्या आणि थोडंसं इमॅजिन करायला शिका. इमॅजिन करायचं आपण आपल्या पद्धतीने, प्रत्येकाची इमॅजिनेशनची पद्धत वेगळी असते, त्या पद्धतीने ते इमॅजिन करायचं. अँफिबियन्स, फिशेस हे सगळं आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेला आलं पाहिजे. त्याचं काय, पण केव्हा, जेव्हा आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजतो. प्रश्नाचा अर्थ समजल्यानंतर हे इमॅजिन करायचं आणि लक्षात ठेवायचंय. आता क्वेश्चन चॅप्टर 1 मध्ये तुम्हाला हा प्रश्न मोस्टली बऱ्याच वेळा जे विचारले जातात, गिव्ह सायंटिफिक रिझन्सचे ते क्वेश्चन सांगते. अँफिबियन्स इव्हॉल्व फ्रॉम फिशेस. चॅप्टर नंबर 2 मध्ये विचारला जातो तो म्हणजे
क्रेब सायकल इज ऑल्सो नोन ॲज सायट्रिक ऍसिड सायकल, किंवा वी फील एक्झॉटेड आफ्टर एक्सरसाइजिंग. हा प्रश्न मला वाटतं मार्च 2020 मध्ये पण आलेला आहे. चॅप्टर 3 मध्ये फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट. त्याचबरोबर चॅप्टर 6 मध्ये बॉडी टेम्परेचर ऑफ रेप्टाइल्स इज नॉट कॉन्स्टंट, किंवा बॅलानोग्लॉसस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. किंवा अजून एक महत्वाचा आपल्याला 7वी 8वी पासून हा प्रश्न, अर्थवर्म इज कॉल्ड अ फ्रेंड ऑफ फार्मर. बराच वेळा हा प्रश्न विचारतात आणि खूप इझी आहे आन्सर याचं. मायक्रोबियल एन्झाइम्स आर सेड टू बी इको फ्रेंडली. हे सुद्धा अगदी आपण सहजासहजी लिहू शकतो. याचे बरेचसे पॉइंट्स आहेत, पण अगदी 4 पॉइंट्स मध्ये तुम्ही लिहू शकता. मायक्रोबियल एन्झाइम्स आर ऍक्टिव्ह ऍट लो टेम्परेचर, pH and pressure. In enzymatic reaction, the unnecessary byproduct are not formed as the reaction are highly specific. Due to this property, the energy is saved. The costlier erosion proof instruments need not to be used. The expense, 4th point, the expense on purification of the product are minimized as no necessary products are formed. हा प्रश्न पण बराच वेळा विचारला जातो. अजून एक, एन्झाइम ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेस आर मिक्स्ड विथ डिटर्जंट. आता याचे तुम्हाला मोस्टली 4 पॉइंट्स नाहीये, 2 नाही तर 3 पॉइंट्स मध्ये आन्सर लिहायचंय याचं पण. तर असा हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2, तर या क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला गिव्ह रिझन्स हे प्रत्येक चॅप्टर वर नसतात, काही ठराविक आणि तेच परत विचारले जातात. फक्त ते आपल्या लक्षात आले पाहिजेत. पुढचा बघूया आपण क्वेश्चन नंबर 2B. क्वेश्चन नंबर 2B मध्ये वेगवेगळे प्रकार असतात, रूल्स, थिअरीज, लॉज, त्याच्यानंतर डेफिनेशन्स असतात आणि प्रिन्सिपल्स असतात. आता यात दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन या सगळ्या गोष्टीवर असतात, थिअरीज, रूल्स एक्सेट्रा. फॉर एक्झॅक्ट आन्सर इज एक्सपेक्टेड, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आता रूल्स, लॉ याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर हे महत्वाचं आहे. डेफिनेशन सुद्धा एक्झॅक्ट आपल्याला ती आपल्या पद्धतीने लिहायची नसते, रूल्स, लॉ. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स, डेफिनेशन, याच्यात सगळ्यात महत्वाचं ती गोष्ट आहे की आपलं आन्सर हे एक्झॅक्ट पाहिजे. एक्सप्लेनेशन ऑफ थिअरीज इन 4 पॉइंट्स आर एक्सपेक्टेड व्हाईल answering the question based on theory. तर थेअरीज वर जर एखादा प्रश्न विचारला असेल, समजा तुम्हाला असं विचारलं असेल डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, तर 4 पॉइंट्स तुम्ही ते लिहायचेत व्यवस्थित. प्रत्येक पॉइंट मध्ये आपल्याला पहिल्या पॉइंट मध्ये सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट वर आपल्याला लिहायचंय, एक्सप्लेन करायचंय. म्हणजे असं प्रत्येक पॉइंट मध्ये आपल्याला परफेक्ट, पण ज्या वेळेला एक्सप्लेनेशन असतं त्यावेळेला तिथे या 4 पॉइंट्स आवश्यक आहेत. पण जेव्हा तुम्हाला डेफिनेशन, रूल्स, लॉ विचारले असतील त्यावेळेला जे काय असेल एक्झॅक्ट लिहा. आता चॅप्टर 1 मध्ये काही डेफिनेशन्स या, आणि एक महत्वाचं असतं जेव्हा आपण रूल, लॉ, डेफिनेशन करतो किंवा प्रिन्सिपल्स या गोष्टी करतो त्यावेळेला आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची ऍक्च्युअली आपण बरेचसे प्रश्न आपले आपोआप झालेले असतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जो असतो तो आपला परफेक्ट याच्यामुळे झालेला असतो. म्हणजे आपल्या एका वेळेला 2 प्रश्नांची तयारी होत असते. क्वेश्चन नंबर 2B मधले हे जे रूल्स आहे किंवा या सगळ्यामध्ये, तर या प्रत्येक वेळेला आपल्या म्हणजे फक्त तो आणि तोच प्रश्न तयार होतो असं नाही, त्यावेळेला आपल्या बाकीच्या प्रश्नांची, किंवा मे बी क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर तुम्हाला काही पॅरेग्राफ दिला असेल किंवा डायग्राम दिले असेल आणि त्याच्यावर जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल तर त्याची सुद्धा तयारी या क्वेश्चन नंबर 2B ज्या वेळेला तुम्ही हे करता, तर करतानाच अभ्यास करताना साधारणपणे चॅप्टर 1 मध्ये काय आहेत, रूल्स काय आहेत का, किंवा डेफिनेशन्स काय काय आहेत, त्या डेफिनेशन्स, आणि याला आपल्याला लर्न करायच्या नसतात, वाचल्या की त्या लक्षात राहतात. फक्त त्या रिपीट म्हणजे परत वाचल्या पाहिजे. आता क्वेश्चन नंबर, तुम्ही सांगू शकता का मला की चॅप्टर 1 मध्ये कुठल्या डेफिनेशन्स आहेत? परीक्षेला म्युटेशन विचारलं जातं, बरोबर.
त्याचबरोबर चॅप्टर 2 मध्ये ॲरोबिक, अनॲरोबिक रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन किंवा ग्लायकोलिसिस या डेफिनेशन्स विचारल्या जातात. मग तुम्हाला जेव्हा क्वेश्चन माहित असतो त्यावेळेला नक्की तुम्हाला त्याचं आन्सर पण, जेव्हा आता मी तुम्हाला एक सहज विचारलं की अरे क्वेश्चन नंबर चॅप्टर नंबर 1 मध्ये कुठल्या डेफिनेशन्स आहेत, किंवा आता समजा मी तुम्हाला विचारलं चॅप्टर 9 आहे सोशल हेल्थ, त्याच्यात डेफिनेशन आहे का? सोशल हेल्थ ही एकच डेफिनेशन आहे. व्हेरी गुड. म्हणजे हे ज्या वेळेला आपल्याला माहित असतं त्यावेळेला आपला तो अभ्यास पूर्ण झालेला असतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की सायन्स मध्ये मोस्टली तुम्हाला अभ्यास करायचा असेल, लर्न करू नका. तुम्ही एखादा टॉपिक निवडला असेल तर त्या टॉपिकवर तुम्ही क्वेश्चन स्वतः काढा. एखादा पॅरेग्राफ निवडला असेल, एक पॅरेग्राफ निवडा, त्याच्यावर स्वतः क्वेश्चन करा. तुम्ही ज्या वेळेला क्वेश्चन काढता त्यावेळेला मॅडम आवाज येत नाहीये. येतोय. येत आहेत मॅम, जॉईन करत आहेत. लेट झाल्या होत्या, त्या जॉईन झाल्या आता. जॉईन होत आहेत मॅडम, 2 मिनिट वेट करा. हॅलो, हा बोला मॅडम, झाले सर नेट प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे लेफ्ट झाले वाटतं. हा कंटिन्यू करा मॅडम. ओके ओके. मला वाटतं डिस्टिंग्विश बिटवीन चालू होतं ना. हो. ओके. क्वेश्चन नंबर 2B. तर डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2B मध्ये 2 मार्काला हा प्रश्न असतो, पण बऱ्याचशा प्रश्नांची तयारी करणारा हा प्रश्न असतो आणि आपल्याला लक्षात ठेव खूप इझी असतो. म्हणजेच आपण बरेचसे प्रश्न जे आहेत याच्यावर आपले डेफिनेशन्स कम्प्लीट होऊ शकतात. आणि लक्षात ठेवण्यासाठी इझी म्हणजे कसं, आता समजा तुम्हाला ॲरोबिक अनॲरोबिक रेस्पिरेशनचा डिफरन्स विचारला असेल तर त्याच्यात आपली डेफिनेशन होते, त्याच्यात आपले त्याची जी केमिकल रिॲक्शन असते ते होते, किंवा त्याच्यावर जर आपल्याला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स मध्ये जर काही विचारलं असेल, प्रश्न याच्यावर आधारित प्रश्न विचारला असेल तर त्याची सुद्धा आपली व्यवस्थित तयारी होत असते. आता डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये काही आपण बघूया. ते ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल जी आहे,
म्हणजे याच्यातले ठराविक चॅप्टर मध्ये चॅप्टर नंबर 2 मधलं ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल काही ठराविक केले तर याच्यावर आधारित बऱ्याच वेळा म्हणजे जे आतापर्यंतचे जर पेपर वगैरे बघितले आतापर्यंत आपण, तर याच्यावर आधारित कुठे ना कुठेतरी प्रश्न विचारलेला असतो. आणि अभ्यास करण्यासाठी ही मेथड अतिशय सोपी आहे. तर मी तुम्हाला फक्त जे काही डिफरन्सेस कुठले महत्वाचे आहेत करायचे ते सांगते. याची पीडीएफ पण मी तुम्हाला पुढे पाठवील. ॲरोबिक अँड ॲरोबिक रेस्पिरेशन, त्याचबरोबर चॅप्टर नंबर 3 वर बायनरी फ्युजन आणि मल्टिपल फ्युजन, याच्यावर तुम्ही विथ डायग्राम हे करू शकता. म्हणजे डायग्राम पण बायनरी फ्युजन वर बऱ्याच वेळा याची डायग्राम पण विचारली जाते किंवा एक्सप्लेनेशन विचारलं जातं. आणि जर आपल्याला डिफरन्सला विचारलं तर ते दोन्ही प्रकारे मग आपल्याला ते व्यवस्थित म्हणजे हे विथ डायग्राम. आता डिफरन्स जो आहे तर डिफरन्स पण लिहून त्याच्या खाली जर डायग्राम म्हणजे हे स्वतः आपण लिहून ठेवलेलं असेल तर आपल्याला ते सहज नुसतं पण नजर जरी फिरवली तरी हे लक्षात येण्यासारखे आहेत. त्यानंतर पुढचा एक प्रश्न म्हणजे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, याच्यावर पोर्शन मध्ये हमखास या दोन्हीपैकी एकावर प्रश्न असतोच. वेगळ्या प्रकारचा म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारला असेल, क्वेश्चन नंबर 2B मध्ये डिफरन्स असेल किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आन्सर द फॉलोइंग मध्ये विचारला असेल, पण याच्यावर बराच वेळा प्रश्न हा असतोच किंवा मे बी याची डायग्राम पण म्हणजे एकतर याचे डायग्राम असतील ती विचारली जाते किंवा करेक्ट लेबलिंग याच्या डायग्रामला लेबलिंग करणं हे पण विचारलं जातं. तर हा एक महत्वाचा आहे. म्हणजे डिफरन्स केले की आपोआप आपल्याला एक्सप्लेनेशन डायग्राम सगळं लक्षात राहतं. पुढचा एक महत्वाचा म्हणजे नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स, याच्यावर सुद्धा आता नॉन कॉर्डेट्स कॉर्डेट्स जे आहेत तर याचे डिफरन्स आपण बघितले आणि मग त्याचे एक्झाम्पल्स जर लक्षात ठेवले तर याचा उपयोग आपल्याला पुढे क्लासिफिकेशनला सुद्धा आहे. 2 मार्काला क्लासिफिकेशन जे विचारलं जातं त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग आपल्याला होतो. अँफिबिया आणि रेप्टेलिया हा पण डिफरन्स महत्वाचा आहे. आणि लास्ट वन इज एव्ज अँड मॅमल, हे सुद्धा अतिशय महत्वाचे म्हणजे ठराविक डिफरन्स आपल्याला फक्त करायचे आहेत, फार करायचे नाहीत. हार्डली मी आता तुम्हाला 6-7 डिफरन्सेस दाखवले. ते जर तुम्ही केले तर त्याच्यावर आपल्याला शॉर्ट नोट्स विचारली तरी सुद्धा आपण लिहू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जो क्वेश्चन नंबर 1 आहे ऑप्शनचा, क्वेश्चन नंबर 1 जो आहे क्वेश्चन नंबर 1A, B याच्यावर कुठल्याही प्रकारे विचारलं तर ते सुद्धा आपल्याला सांगता म्हणजे लिहिता येतं. म्हणजे हा एक क्वेश्चन आपण जर केला डिफरन्सचा तर त्याच्यावर आपण बऱ्याचशा म्हणजे जर आपल्याला डिफरन्सला विचारलं नाही पण दुसरीकडे कुठेतरी ते विचारलं असेल तर त्याचा आपल्याला म्हणजे आपण इझिली त्याचे आन्सर्स लिहू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि डिफरन्स करून ठेवले तर तुम्हाला ते लक्षात राहणं सुद्धा, कारण की आपल्याला बघा साधारणपणे कंपॅरिझन करण्यामध्ये आपल्याला जास्त आपला तो एक माणसाचा गुण आहे की कंपॅरिझन आपण खूप इझी करू शकतो आणि मग ह्याच्या डिफरन्स म्हणजे ते कंपॅरिझनच असतं दोघांमध्ये आणि त्याच्यामध्ये लक्षात राहणं हे सोपं असतं. मग शॉर्ट नोट्स जर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला असेल, समजा शॉर्ट नोट्स असेल क्वेश्चन नंबर 2B मध्ये, तर बऱ्याच वेळा या डिफरन्सच्या रूपाने तुमचे शॉर्ट नोट्स पण तयार होतात. द शॉर्ट नोट शुड बी ब्रीफ अँड पॉइंट वाईज. इट शुड हॅव मिनिमम 4 पॉइंट्स. आता 2 मार्काला आहेत म्हणजे हे तुम्हाला आता प्रत्येक वेळेला मी प्रत्येक ह्याच्यात की 2 मार्काला असेल तर साधारणपणे आपल्याला 4 पॉइंट्स हे आवश्यक आहेत. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 2B मध्ये अशा पद्धतीचा एक क्वेश्चन येऊ शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा प्रॉपर्टीज किंवा युजेस, ऍडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन्स असतात किंवा इफेक्ट्स असतील किंवा फंक्शन असतील, म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी एका याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला येतोच. तर मग प्रत्येक चॅप्टर वाईज आपण ते काढून ठेवायचं की याच्यात काय आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन मध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण शोधलं तर साधारणपणे एकच प्रश्न आपण याच्यावर काढू शकतो. म्हणजे असं तुम्ही जर काढलं की क्वेश्चन टाईप घेऊन की चॅप्टर वाईज तुम्ही जर याच्यात काय काय आहे या क्वेश्चनवर आधारित काय आपण कुठल्या कुठल्या चॅप्टर मध्ये काय काय हे जर काढलं तर ते तुम्हाला अभ्यास करायला जास्त सोपं जातं. इन विच वे इज सायन्स ऑफ हेरिडिटी युजफुल दिस डेज, या प्रकारचा एकच प्रश्न आपण याच्यावर काढू शकतो. किंवा चॅप्टर जो आहे आपला पुढचा अजून एखादा आपण बघूया अॅनिमल क्लासिफिकेशन जे आहे, तर अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये इकॅनोडर्मॅटाचे डिस्टिंग्विश कॅरेक्टर ऑफ इकॅनोडर्मॅटा म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो.
त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 3. आता या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेनेशन आणि कन्सेप्ट असतात की ज्या तुम्हाला या क्वेश्चन मध्ये 3 मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स असतात इच. इन दिस क्वेश्चन बेस्ड ऑन explanation and concepts, you are expected to understand the underlying concept for writing the explanation. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जी कन्सेप्ट आपण तिथे सांगतोय त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता 3 मार्काला आहे, म्हणजे मिनिमम किती पॉइंटची गरज आहे? 6 एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट्स तुम्हाला तिथे द्यायचे. आणि या प्रकारचा जो प्रश्न आहे, आता हा सुद्धा क्वेश्चन नंबर 3 जो आहे ना, मी तुम्हाला सांगितलं तसं डिफरन्स म्हणजे तेच प्रश्न असतात, फक्त ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचारलेले असतात. पण आपण जेव्हा लर्न करतो म्हणजे पाठ करतो त्यावेळेला काय असतं, आपण पाठ करताना डिफरन्स विचारला असेल तर आपण ते डिफरन्सच पाठ करतो. आणि मग ते पाठ केल्यामुळे आपल्याला समजा इथे विचारला असेल, आता समजा अनएरोबिक रेस्पिरेशन तुम्हाला इथे विचारला असेल, तर तुम्ही विथ डायग्राम ते सगळं लिहिलं, त्याच्यावर 6 पॉइंट्स तुम्ही लिहू शकता. पण तुम्ही ते डिफरन्स पाठ केल्यामुळे तुम्हाला ते दुसऱ्या प्रश्नात लिहिता येत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, कुठलाही प्रश्न पाठ करू नका आणि चॅप्टर वाईज क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन पेपरचं जे सेटिंग आहे हे, त्याच्यानुसार तुम्ही पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला याच्यावर आधारित काय प्रश्न आहेत, कसे आहेत, हे आपण जर काढलं आणि जे आपण तशा पद्धतीने अभ्यास केला ना, तर तो नक्की लक्षात राहतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मध्येच विचारला जातो बराच वेळा, एक्सप्लेनेशन ऑफ डायग्राम्स किंवा लेबलिंग ऑफ डायग्राम्स. मग तुम्हाला समजा डायग्राम दिलेली असेल, आता मायटोसिस मियोसिसच्या फेज दिल्या असतील, पण शक्यतो त्या तुम्हाला प्रॅक्टिकलला असतात, त्याच्यामुळे बराच वेळा थेअरीला नाही. पण समजा मे बी एखादी दुसरी फेज, समजा मेटा फेज दिली असेल किंवा एखादी फेज दिली असेल किंवा टिलो फेज दिली असेल, तर ती फेज दिलेली असते. मग त्याचं तुम्हाला त्या डायग्रामचं लेबलिंग करायचं असतं किंवा त्याच्यावर काही क्वेश्चन्स विचारलेले असतात. 1 मार्क्सचे पण क्वेश्चन्स त्याच्यावर विचारलेले असतात. तर या पद्धतीचा एक पुढचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये स्केचिंग, एक्सप्लेनेशन, कोरिलेशन ऑफ डायग्राम्स हा बराच वेळा अशा पद्धतीचा प्रश्न असतो. या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन बेस्ड ऑन मोस्टली डायग्राम्स वर असतो. सुटेबल ड्रॉइंग्स दिलेले असतात किंवा लेबलिंग डायग्राम्स असं तुम्हाला विचारलेलं असतं, आणि शिवाय त्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन असतं किंवा स्ट्रक्चर तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेलं असतं. म्हणजे एक्सप्लेनेशन ऑफ डायग्राम्स किंवा करेक्टिंग द गिवन डायग्राम्स असं पण बराच वेळा प्रश्न विचारला जातो. अँड करेक्टिंग असेल तर त्यावेळेला तुम्हाला तिथे काय महत्वाचं आहे की ती डायग्राम परत काढणं महत्वाचं आहे, आणि रिड्रॉइंग देम इन द आन्सर शीट तिथे महत्वाचं आहे. म्हणजे जी काही तुम्हाला दिलेली असेल तर ती डायग्राम तुम्हाला, मग ह्याच्यात तुम्हाला मे बी वेगवेगळ्या टिलो फेज म्हणा, अॅनाफेज या डायग्राम मधलं करेक्टिंग येऊ शकतं, किंवा याच्यात बऱ्याच प्रमाणात ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि डबल फर्टिलायझेशन ऑफ अँजिओस्पर्म किंवा मेन्स्ट्रुअल सायकल या प्रकारची डायग्राम दिली जाते. त्याच्यावर कधी कधी क्वेश्चन विचारले जातात, 5 क्वेश्चन्स विचारले जातात, आणि मग त्याचे आन्सर्स आपल्याला डायग्राम बघून पण दिले, म्हणजे डायग्राम बघून आपल्याला आन्सर्स द्यायचे असतात. म्हणजे आन्सर्स तिथेच असतात, फक्त आपण जर ती डायग्राम कधी आपण ती डायग्राम जर आपण केली असेल व्यवस्थित तर आपल्याला त्याच्यात आन्सर्स देणं हे अवघड नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 4 साठीच विचारला जाणारा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन क्वेश्चन. याच्यामध्ये क्लासिफिकेशन जे आहे तर या क्लासिफिकेशन अतिशय सोपं आहे. तर या क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला डायग्राम्स आणि प्लस त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं असतं. मग आता ठराविक आपल्याला एक हार्डली 7-8-9 क्लासिफिकेशन्स आहेत. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे आपण स्वतः अशा पद्धतीचं, आता सगळे तुम्ही ऑनलाईन सध्या स्टडी चाललेली आहे आपली म्हटल्यानंतर हे तुम्ही स्वतः तयार करू शकता, ड्रॉ करू शकता, त्याचं क्लासिफिकेशन लिहू शकता. आता याच्यात तुम्हाला असाही प्रश्न विचारलेला असतो, डायग्राम दिलेली असते, तुम्हाला लेबलिंग करायचं असतं आणि क्लासिफिकेशन पण लिहायचं असतं. म्हणजे वेगवेगळ्या टाईपने विचारलेलं असेल. पण ही जर एक तुम्ही अशी स्लाइड तयार करून लक्षात ठेवली तर
कशाही पद्धतीने विचारलं तरी तुमच्या लक्षात राहतं. आता ही हायड्राची आहे, हायड्राची डायग्राम जरी म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनच्या अंडर विचारला गेला तरी तो लक्षात राहतो. कधी कधी नुसतं क्लासिफिकेशन तुम्हाला विचारलं जातं, मग नुसतं क्लासिफिकेशन जर विचारलं असेल तर तेवढंच लिहायचं असतं. किंगडम, सब किंगडम, फायलम. एक्झाम्पल, तर किंगडम समजा अॅनिमॅलिया, सब किंगडम नॉन कॉर्डेटा, फायलम सिलेंटराटा आणि एक्झाम्पल त्याचं हायड्रा. कधी नुसती हायड्राची डायग्राम पण विचारली जाते. तर या पद्धतीचे हे ठराविक आहेत, फक्त हेच परत परत रिपीट होतात. हायड्रा, लिव्हर फ्ल्यूक, त्याच्यानंतर अर्थवर्म, बटरफ्लाय, स्टारफिश, वॉल लिझार्ड आणि जेलीफिश. जेलीफिशचं पण तुम्हाला मोस्टली डायग्राम शक्यतो जेलीफिशची आतापर्यंत तरी विचारलेली नाहीये. त्याचं क्लासिफिकेशन विचारलं जातं, 2 मार्क्सला पण विचारलं जातं, किंवा बऱ्याच वेळा जेलीफिशचं तुम्हाला क्लासिफिकेशन विचारलं जातं आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जातात. मग तुम्ही क्लासिफिकेशन हे तुम्हाला 2 मार्क्सला असतात आणि पुढे कॅरेक्टरिस्टिक्सला मार्क्स असतात, तर त्याचं ते पण लिहिणं आवश्यक असतं. ग्रास हॉपर, त्याचबरोबर रोहू, फ्रॉग. फ्रॉग वर पण बऱ्याच वेळा फ्रॉगची आता डायग्राम तशी हार्ड आहे की जी तुम्हाला जसं तुम्हाला हे टाइम मॅनेजमेंट दिलं जातं त्यानुसार तुम्हाला ती फ्रॉग ची डायग्राम वगैरे विचारत नाही. पण जर तिथे डायग्राम दिलेली असेल तर तिथे नंबरिंग दिलेले असतात. नंबर 1, मग त्या तुम्हाला नंबर 1 मग त्याचं त्या डायग्रामचं त्याचं लेबलिंग काय ते लिहायचं असतं. बऱ्याच वेळा विद्यार्थी त्याच्यात वेळ घालवतात की लेबलिंग डायग्राम दिली असेल आणि नुसतं लेबलिंग द्या असं सांगितलं तर ती डायग्राम परत आन्सर शीटवर काढत बसतात आणि मग त्याला लेबलिंग देतात. तर तसं करायचं नाही. डायग्राम दिलेली असते. डायग्राम आणि लेबलिंग 3 मार्क येईल ना? हा 3 मार्क्सला पण येतं. आणि ह्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये समजा तुम्हाला आता फ्रॉग दिलेला आहे, फ्रॉगची डायग्राम दिली आहे आणि त्याला तुम्हाला लेबलिंग करा आणि क्लासिफिकेशन लिहा आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स पण लिहा असं जर आलं असेल तर हा प्रश्न क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 मार्क्सचा आहे, बरोबर. मग त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय तर तिथे डायग्राम दिलेली असेल फ्रॉगची, तिथे नंबरिंग दिलेलं असतं 1, 2, 3, 4. मग तिथे त्या पार्टचं ते काय त्याचं जे काय आहे ऑर्गनचं त्या नाव लिहायचं असतं, बरोबर. मग नंबर 1 टाकायचं, जे काय ऑर्गन असेल त्याचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हे क्लासिफिकेशन लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला मी काय सांगते की तुम्ही एक टाईप की हा प्रश्न याला विचारला जातो असं नाही. क्लासिफिकेशन तुम्हाला मे बी क्वेश्चन नंबर 2B मध्ये पण विचारलं जाऊ शकतं 2 मार्काला. क्वेश्चन विचारलेला जो आहे तो किती मार्क्सला विचारलेला आहे त्यानुसार त्याला काय आन्सर्स अपेक्षित आहे हे आपण ठरवायचं असतं. समजलं? हो. ओके ओके, नेक्स्ट आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 4 मध्येच काही बऱ्याच वेळा असं पण असतं की काही पॅरेग्राफ्स विचारले जातात. तर पॅरेग्राफ बेस्ड ऑन क्वेश्चन्स असतो. तर पॅरेग्राफ्स पण हे फार रेअरली येतं आणि त्याच्यावर आधारित आन्सर्स असतात आणि आपल्याला म्हणजे अगदी लँग्वेज पासून ते लिहिता येतात. मग त्याच्यात एखाद्या वेळेला डेफिनेशन. आता पॅरेग्राफ्स म्हणजे असं नाहीये की काही जनरल पॅरेग्राफ, तो सायन्सवरच डिपेंड असतो. हा जो पॅरेग्राफ असतो पॅरेग्राफ बेस्ड ऑन क्वेश्चन. आता त्याच्यावर सगळे पॅरेग्राफवरचे 5 क्वेश्चन्स विचारलेले असतात किंवा मे बी 4 क्वेश्चन्स असतील. एखाद्या क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. मग त्याच्यात एखादी डेफिनेशन असेल किंवा डिफरंट विचारला असेल अशा पद्धतीचे असतात. इन ऍक्टिव्हिटी शीट जे असतं, अ पॅरेग्राफ विल बी गिवन अँड धिस पॅरेग्राफ मे बी टेक्स्च्युअल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की टेक्स्च्युअल पण असतो आणि आउट ऑफ द टेक्स्टबुक पण असतो. कारण की हा क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 म्हणजे थोडासा हायर लेवलचा असतो, त्याच्यामुळे आउट ऑफ टेक्स्टबुक पण असतो. पण आउट ऑफ टेक्स्टबुक असला तरी सुद्धा तुमच्या टेक्स्टबुकवर आधारितच असतो. म्हणजे समजा हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन आउट ऑफ टेक्स्टबुक इव्हॉल्युशनवरच असेल, पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तो पॅरेग्राफ असेलच असं नाही. समजलं? 5 क्वेश्चन बेस्ड ऑन द पॅरेग्राफ विल बी आस्क्ड. आता क्वेश्चन म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं की क्वेश्चन वाचून त्याचं मिनिंग समजून घ्या, तुम्हाला आन्सर सापडणं हार्ड जात नाही. पण मी बराच वेळा ऑब्झर्व केले अगदी हुशार मुलं म्हणजे जे आउट ऑफ 40 आउट ऑफ मिळवणारे जे आहेत ते सुद्धा बराच वेळा काय करतात, क्वेश्चन मध्ये वर्ड शोधतात आणि तो वर्ड पॅरेग्राफ मध्ये शोधतात. तसं करू नका. तर क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्या आणि मग आन्सर तुम्हाला इझिली पॅरेग्राफ तुम्ही एकदा रीड केला. पहिल्यांदा काय वाचायचं, आता सगळ्यात महत्वाचं आहे पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन आला तर पहिले क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन रीड केल्यानंतर तुम्ही पॅरेग्राफ रीड करा.
म्हणजे आपोआपच तुम्ही ज्या वेळेला तो पॅराग्राफ रीड करता त्यावेळेला तुम्हाला जो क्वेश्चन तुम्ही रीड केलेला, अरे 1 नंबरचे मे बी हे आन्सर असेल, मग त्यावेळेला परत क्वेश्चन रीड करू शकता. तिथे तुम्ही मार्किंग करून ठेवू शकता तुमच्या क्वेश्चन पेपरवर. आता मार्किंग करायची म्हणजे बऱ्याच वेळा जे सुपरवायझर असतात ते सांगतात की क्वेश्चन पेपरवर काही लिहायचं नाही, बरोबर. पण मार्किंग म्हणजे तुम्ही पेन्सिलनी जस्ट नंबर 1 की त्या पद्धतीने म्हणजे पॅराग्राफ वाचतानाच नंबर 1चं हे आन्सर असणार आहे हे मला वाटतंय. मग परत ज्या वेळेला लिहिता तेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचणार आहात आणि आन्सर लिहिणार आहात. आता त्यावेळेला इथे एक महत्वाचं की तुम्ही क्वेश्चन लिहिण्यात वेळ घालवायचा नाही. क्वेश्चन नंबर 4 तुम्ही वरती टाकलेला आहे, तो क्वेश्चन नंबर 4 टाकल्यानंतर त्याच्यातलं नंबर 1 फक्त लिहायचं, त्याचं डायरेक्टली आन्सर लिहायला सुरुवात करायची. बरेच विद्यार्थी वेळ असतो किंवा बरेच जण असं करतात की पॅराग्राफ पण लिहित बसतात. काही गरज नाही, अजिबातही लिहायचा नाहीये. फक्त आन्सर लिहायचं, क्वेश्चन सुद्धा लिहायचा नाहीये. 5 क्वेश्चन्स जे असतात ते 5 क्वेश्चन्स तिथे विचारलेले असतात बेस्ड ऑन द पॅराग्राफ वर असतात. ते विल बी आस्क्ड अँड ईच वन विल बेअर 1 मार्क्स. एखादा मे बी असं असू शकतं की एखादा क्वेश्चन 2 मार्क्सला आला तर 4 क्वेश्चन्स देऊ शकतात. आणि आन्सर ईच क्वेश्चन करेक्टली इन 1 सेंटेन्स ओनली. हे सगळ्यात महत्वाचं आहे की तिथे विचारलेले हे 5 क्वेश्चन्स असतात, त्याच्यामुळे त्याचं आन्सर हे 1 सेंटेन्स मध्येच लिहायचंय. नाही तर पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे 3-4 ओळी म्हणून त्या सगळ्याच्या सगळ्या आपण लिहित बसायच्या नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. क्वेश्चन वाचल्यानंतर तिथे आन्सर काय. पुढची जे आहे तो यावरच आधारित आहे, मेकिंग कन्सेप्ट डायग्राम. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण हा बराच वेळा विचारला. हॅलो, जर पॅराग्राफ मध्ये फिल इन द ब्लँक्स असल्या तर मग कसं भरायचं? पॅराग्राफ लिहायला असतात पण मोस्टली आतापर्यंत जर तुम्ही पाहिले असतील क्वेश्चन पेपर तर त्याच्यात फिल इन द ब्लँकचा प्रश्न जो आहे तो शक्यतो आतापर्यंत तरी सायन्स मध्ये नाही विचारलाय. पण तुम्हाला आतापर्यंत जरच्या बऱ्याच म्हणजे आता जवळजवळ 15-1 वर्ष झाले मी क्वेश्चन पेपर तपासते तर फिल इन द ब्लँक्स शक्यतो विचारला नाही. पॅराग्राफवर क्वेश्चन विचारले पण फिल इन द ब्लँक्स विचारला असेल तर त्याच्यावर ते टेक्स्टबुकवर डिपेंड म्हणजे टेक्स्टबुकवरच तो पॅराग्राफ असतो ते तुम्ही लिहू शकता. तुम्ही ज्या वेळेला हे प्रश्न उत्तर सगळे करताना सगळ्या टाईप्सचे तर ते तुम्ही लिहू शकता. त्याच्यात फार हार्ड नसतं. जसं आपण फिल इन द ब्लँक्स लिहितो किंवा मल्टिपल चॉईस लिहितो तसंच फक्त असतात. म्हणजे तिथे काय फार सेंटेन्स नसतात तुम्हाला हे करायचे, वर्डच असतात. समजलं मॅडम हा हा काय प्रश्न आहे? तो पूर्ण पॅराग्राफ लिहावा लागतो ना उत्तरपत्रिकेत? हो, ज्या वेळेला तुम्हाला फिल इन द ब्लँक्सचा तशा प्रकारचं जर आलं असेल तर त्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण लिहिणं आवश्यक असतं. त्याच्यातूनही मी तुम्हाला असं सांगेल की तसा प्रश्न ज्या वेळेला तुम्हाला विचारला जातो त्यावेळेला तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा वेळ बघायचा आणि मग त्या पद्धतीने लिहायचे. समजलं? कारण की हे ऑप्शनला असतात, याला ऑर असतो, त्याच्यामुळे वेळ आपल्याकडे किती आहे. आणि एक लक्षात घ्यायचं की शेवटचे किमान, मी तर 15 मिनिट सांगितलेत, किमान 10 मिनिट तुम्हाला पूर्ण क्वेश्चन पेपर चेक करण्यासाठी ठेवायचा. तो आपला प्रश्न लिहिण्यासाठी आपण घालवायचा नाही. समजलं? वेळेनुसार आपण चॉईस करायचं आपल्याला कुठला क्वेश्चन लिहायचा आहे ते. ठीक आहे? काही शंका अजून? ओके. आता नेक्स्ट जो मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला बऱ्याच वेळा चार्ट बेस्ड क्वेश्चन जो आहे किंवा कन्सेप्ट डायग्राम जो असतो. आता याच्यामध्ये कन्सेप्ट डायग्राम मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं तर हा जो क्वेश्चन टाइप आहे, यू हॅव टू मेक अ कन्सेप्ट डायग्राम. while making such diagram take into account of correctness of figure. म्हणजे फ्लो चार्ट कसा असतो, फ्लो चार्ट टाइप तुमचं त्याच्या ते महत्वाचं आहे की करेक्टनेस ऑफ फिगर अँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट कॉम्पोनंट्स इन द कन्सेप्ट. याच्यामध्ये तुम्हाला इव्हिडन्स इव्होल्युशन वर विचारतात किंवा तर याच्यावर पण म्हणजे तसे फार प्रश्न विचारले जात नाहीत कन्सेप्ट डायग्राम वर. पण समजा आला तर त्याच्यात फ्लो चार्ट जे आहेत ते करून ठेवायचे म्हणजे त्याच्यावर आधारित असतात. पुढचा जो आहे
बेस्ड ऑन क्वेश्चन. आता साधारणपणे क्वेश्चन नंबर हा जो प्रश्न आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा विचारला जातो आणि बऱ्याच वेळाने खूप इझी आहे की ते आपण फटाफट लिहू शकतो आणि ठराविकच चार्ट्स आहेत असे चॅप्टर 1 मध्ये चॅप्टर काही ठराविक चॅप्टर्स मध्येच आहेत. द क्वेश्चन बेस्ड ऑन द चार्ट्स अँड टेबल्स. इन सच टाइप ऑफ क्वेश्चन फॉलोइंग सब टाइप्स कॅन बी आस्क्ड. काय काय विचारलं जातं बघा याच्यात. ड्रॉ अ चार्ट और टेबल, कंप्लीट द चार्ट टेबल, फिल इन द ब्लँक्स in the given chart table, correct the incorrect chart given. या प्रकारचे प्रश्न असतात. साधारणपणे आपण एक त्याचं हे बघूया. बघा आता चॅप्टर 1 वर हा आहे कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. बरोबर. आता याच्यामध्ये तुम्ही आन्सर्स काय असतं तर त्यावेळेला हा पूर्ण चार्ट काढणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय करतात की विद्यार्थी, आता हा मार्च 19 ला विचारलेला प्रश्न आहे बघा, इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. तर त्यावेळेला जस्ट अ मिनिट. ठीक आहे. तर त्यावेळेला तुम्हाला जे विचारलं जातात तर त्यानुसार इथे हा पूर्ण चार्ट आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. काय येईल सांगा बरं इथं आता फर्स्ट याच्यामध्ये. ठीक आहे. या पद्धतीने आपण म्हणजे हा पूर्ण चार्ट तुम्हाला मॉर्फोलॉजिकल. ठीक आहे. पुढच्या पॅलेंटोलॉजिकल, एम्ब्रायोलॉजिकल, सिमिलरिटीज इन बोन स्ट्रक्चर, पॅलेंटोलॉजिकल इन बोन स्ट्रक्चर. त्याला तुम्ही शॉर्ट मध्ये जरी अनाटॉमिकल असं लिहिलं तरीही चालतं, म्हणजे असं काही नाहीये. किंवा तुम्ही सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर असं लिहिलं तरीही चालेल. ठीक आहे. एम्ब्रायोलॉजिकल, पॅलेंटोलॉजिकल, एम्ब्रायोलॉजिकल. ओके. पॅलेंटोलॉजिकल. व्हेरी गुड. आणि हा अतिशय सोपा असा प्रश्न आहे. तर याच्यावर समजा आता चॅप्टर म्हणजे याच्यात ठराविक क्वेश्चन चॅप्टर्स वर आहेत. चॅप्टर 1 मध्ये आहेत बघा काय काय आहेत याच्यामध्ये. चॅप्टर 1 मध्ये आपण बघूया. आता समजा चॅप्टर 1 मध्ये हा एक आहे, अजून एक आहे इव्हॉल्युशनरी इव्हिडन्स. आता त्याच्यात जेवढ्या फिल इन द ब्लँक्स असतात की नाही त्यानुसार आता हा कुठे तर हे हाफ मार्क्स असतात याला. तर हा क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारला जाऊ शकतो. इव्हॉल्युशनरी इव्हिडन्स. आता इथे काय येईल. कनेक्टिंग लिंक्स. व्हेरी गुड. अनाटॉमिकल मध्ये काय येईल सांगा आता. होमोलॉगस ऑर्गन्स, होमोलॉगस ऑर्गन्स. अजून अनालॉगस ऑर्गन्स आणि वेस्टिजियल ऑर्गन्स. मग हे आता हा तुम्ही केला तर तुम्हाला समजा याच्यावर प्रश्न जरी काहीही विचारला तरी तुम्हाला इव्हॉल्युशनरी इव्हिडन्स मध्ये तर हा चार्ट केल्यानंतर चार्ट मध्ये जरी आला तरी तुम्ही क्वेश्चन्स लिहू शकता. तुम्हाला एमसीक्यूज ला जरी विचारलं तरी तुम्ही लिहू शकता. बरोबर. म्हणजे बऱ्याचशे एक प्रश्न असा असतो की ज्याच्यावर आपल्याला पण केव्हा आपण लर्न करायचं नाही. आपण क्वेश्चन जो आहे मग याच्यातलं समजून घेऊन जर केलं की इव्हॉल्युशनरी इव्हिडन्स जो आहे, इव्हॉल्युशनरी इव्हिडन्स मध्ये 2 प्रकार काय आहेत, पॅलेंटोलॉजिकल आणि अनाटॉमिकल. मग त्याचे पॅलेंटोलॉजिकलचे काय आहेत, फॉसिल्स आणि कनेक्टिंग लिंक्स. व्हेरी गुड. कनेक्टिंग लिंक्स. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नावर मी खूप डीपली घेऊ शकत नाही कारण की आपलं थोडं टाइम लिमिट आहे. ओके. पुढचं हे जे या प्रकारचे काही आहेत, करेक्ट द डायग्राम गिवन बिलो. अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता. आणि याच्यावर अजून एक मस्त म्हणजे हे सांगू शकते तुम्ही की समजा तुम्ही हे अशा पद्धतीची स्वतः स्लाइड तयार करू शकता. सगळ्यात तुम्ही आमच्यापेक्षाही जास्त नेट जास्त वापरता किंवा तुम्हाला जास्त या टेक्नॉलॉजीची जास्त माहिती आहे. मग असे हे तुम्ही गेम्स खेळता बऱ्याच वेळा बोर झालं की एक्सो वगैरे नाही का. तर ते गेम खेळण्यापेक्षा अशा पद्धतीचे गेम तुम्ही तयार करा, तुमच्या मित्राला पाठवा, तो तुम्हाला आन्सर विचारू शकता. ऑनलाईन तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी वेगळी चॅटिंग करता, त्या चॅटिंगपेक्षा अशी चॅटिंग केली तर नक्कीच मला वाटतं तुमचे पालक आणि तुम्ही म्हणजे तुमचा पण फायदा आहे आणि पालक पण खुश होतील की जेणेकरून तुम्हाला याच्यापासून फार लांब ठेवणार नाही. तर त्यावेळेला तुम्ही स्वतः असा चार्ट तयार करा, अचानकपणे त्याला विचारा
अशा पद्धतीने तुम्ही एकदा विचारलं की तो तुम्हाला 4 वेळा विचारू शकतो, बरोबर. तर याच्याने काय होणार आहे, तुमचा अभ्यास सुद्धा खूप इझी होणार आहे आणि बाकी काही तुम्ही चॅटिंग करण्यापेक्षा या अशा प्रकारचे चार्ट स्वतः तयार केले आणि तुम्ही ते चॅटिंगद्वारे हे फिल केले आणि त्याच्यात ही टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आमच्यापेक्षा जास्त आहे, बरोबर ना. तर अशा पद्धतीने गेम म्हणून खेळा तर तुम्हाला हा अभ्यास करण्यासाठी बोर पण होणार नाही आणि अगदी खेळता खेळता तुमचा हा अभ्यास होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूयात आन्सर द क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2B मध्ये याच्यावर क्वेश्चन नंबर 2B मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये, क्वेश्चन नंबर 4 मध्ये सुद्धा विचारले जातात. द क्वेश्चन ऑफ द टाइप आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन हा प्रश्न विचारला जातो. इफ द क्वेश्चन इज आस्क्ड अंडर क्वेश्चन नंबर 4 ला जर विचारला तर 5 मार्क्सला असतो. याच्यात क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर विचारलं तर सुटेबल अँड वेल लेबल डायग्राम याच्यात इज नेसेसरी along with the important points in the answer. And if the question is asked in question number 2B, आता 2B म्हणजे 2 मार्क्स ला येतो, तर राईट एनी 4 करेक्ट पॉइंट्स किंवा याच्यामध्ये 2 मार्क्स ला असेल तर 4 पॉइंट्स हे लिहिणं अपेक्षित आहे किंवा एखादी डायग्राम असेल त्याला लेबलिंग असतील तर 2 पॉइंट्स लिहा. ठीक आहे, क्लासिफिकेशनचं जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्या पद्धतीचे पण असू शकतं. इफ द क्वेश्चन इज आस्क्ड अंडर क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारला याच्यावर आन्सर द फॉलोइंग. आता क्वेश्चनचा जो प्रकार आहे त्या विचारलेले असतात त्याच्यात म्हणजे हा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स याच्यावर. तर आता आपण हे जे आतापर्यंतचे सगळे क्वेश्चन्स जे बघितले तर या सगळ्या क्वेश्चन्स मध्येच तुमचे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनची पण तयारी होत असते. आता जवळजवळ आपण सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. कोणाला काही शंका आहे का? आणि समजा तुम्हाला जर ह्या ज्या काही मी थोडेफार मला वाटतायत तेवढे इम्पॉर्टंट काही पीडीएफ तयार केलेली अशी तुम्ही स्वतः तयार करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर समजा आवश्यक असेल तर ती मी नक्की पाठवेल. हा, अजून एक महत्वाचा मुद्दा माझा राहिलेला आहे, सॉरी, याच्यावर पण एकदा हे की या पद्धतीचा एक प्रश्न असतो. कधी कधी 2 मार्क्सला विचारला जातो, कधी कधी तो 4 मार्क्सला पण विचारला जातो. काय सांगा बरं, मी आता तुम्हाला जो दाखवलेला क्वेश्चन हे दिसतंय तुम्हाला सिम्बॉल. व्हेरी गुड. सम सिम्बॉल्स आर गिवन. आता काही सिम्बॉल्स याच्यापैकी कुठलेही सिम्बॉल्स, तर आता मी काही थोडे कलेक्ट करून ठेवलेले आहेत, त्याच्यात अजून काही सिम्बॉल्स आहेत, तर असे हे सिम्बॉल्स विचारले जातात. आणि बऱ्याच वेळा समजा जर तुम्हाला याच्यावर मोठा क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन कशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो, तर सम सिम्बॉल्स आर गिवन बिलो. मग आता त्याच्यातले काही सगळेच असतील असं काही नाही, काही सिम्बॉल्स असतील तर सिम्बॉल्स तुम्हाला इथे समजा आता इथे मी जे लिहिलेले आहे एक्सप्लोसिव्ह किंवा इनफ्लेमेबल तिथे नंबरिंग दिलेलं असतं आणि त्या सिम्बॉल्सचं तुम्हाला लेबलिंग म्हणतील किंवा त्याचं नाव द्या असं सांगितलेलं असेल. एक्सप्लेन दोज सिम्बॉल्स विच डिझास्टर्स मे ऑकर इफ दोज सिम्बॉल्स आर इग्नोर्ड. मग हे कशासाठी वापरलेले असतात ते पण तुम्हाला तशाही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ह्या सिम्बॉल्सला किंवा या पूर्ण सिम्बॉल्सला कुठल्या पद्धतीचे सिम्बॉल्स म्हणणार तुम्ही? याला काय म्हटलं जातं? हे जे सगळे सिम्बॉल्स दाखवलेले आहेत याला या सिम्बॉल्सला काय म्हटलं जातं? तर वॉर्निंग सिम्बॉल्स. काय म्हटलं जातात याला? वॉर्निंग सिम्बॉल. वॉर्निंग सिम्बॉल्स. वॉर्निंग सिम्बॉल. ओके. मग या प्रत्येकाचं मिनिंग तुम्हाला विचारलेलं असतं. म्हणजे वॉर्निंग सिम्बॉल्स जे आहे आता एक्सप्लोसिव्ह, तर याचं मिनिंग तुम्ही काय सांगू शकता? Some materials are explosive. Handling such materials, care should be taken. We should not take anything that would cause fire, leading to explosion. If explosion occurring, there would be a major disaster, cause great loss of life and property. Use is seen. Greater care to be taken. हा, आता आन्सर एकदम करेक्ट दिलेला आहे आणि छान आन्सर म्हणजे चांगली तयारी केलेली आहे. पण मी काय सांगते, समजा आता तुम्हाला याच्यात हे वरचे 3ही सिम्बॉल्स विचारले
आणि हे 3 सिम्बॉल्स त्याचं नाव लिहून त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचंय. तर ते साधारणपणे तुम्ही एक्सप्लेन किती मार्क्सला विचारलेले, किती सिम्बॉल्स विचारलेत, किती मार्क्सला विचारलेत, त्यानुसार तुमचं एक्सप्लेनेशन पाहिजे. समजा जर तुम्हाला फक्त 1 मार्क्सला एक एक्सप्लोसिव्ह समजा 1 मार्क्सला असेल, तर याच्यात तुम्ही फक्त काय सांगणार, सच मटेरियल्स केअर शुड बी टेकन. समजलं? म्हणजे तुम्हाला किती मार्क्सला विचारलेलं आहे याच्यावर तुमचं आन्सर डिपेंड पाहिजे. समजलं? ओके. आता तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता. ही एक डायग्राम आहे की जी बऱ्याच वेळा परीक्षेला विचारली जाते. याच्यात लेबलिंग विचारलं जातं. तर साधारणपणे डायग्राम जी आहे, तर डायग्राम तुम्ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम आहे. तर डायग्राम वरून त्याच्यात बऱ्याच वेळा क्वेश्चन आन्सर्स टाईप पण प्रश्न विचारले जातात किंवा त्याचं एक्सप्लेनेशन येतं. तर डायग्राम वरून तुम्ही एक्सप्लेनेशनची तयारी करायची आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या दोन्हीपैकी एकावर एक तर किंवा मेन्स्ट्रुअल सायकल याच्यावर एक तरी प्रश्न असतो किंवा डबल फर्टिलायझर अँजिओस्पर्म. आता हे जे डबल फर्टिलायझर अँजिओस्पर्म आहे यालाच एक वेगळ्या पद्धतीचा पण प्रश्न विचारला जातो. कोणाला सांगता येईल? ही जी डायग्राम मी आता दाखवली आहे, डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म, याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचा पण प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मी सांगते याच्यावर प्रश्न. एक्सप्लेन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर त्यावेळेला ह्या डायग्राम काढायच्या आणि तुम्हाला ते एक्सप्लेन करायचंय. तर साधारणपणे 5 to 6 पॉइंट्स मध्ये ते एक्सप्लेन करायचं असतं. तर ह्याचं सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय की डायग्राम वरून तुम्ही पॉइंट्स लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही ते लर्न करू नका, पाठ करू नका. पाठ केले तर तेव्हा एलएस ऑफ फ्लावर शोईंग द डिफरंट पार्ट्स, आणि ते पार्ट्स विचारलेले असतात, त्याचं एक्सप्लेनेशन विचारलेलं असतं. समजलं? तर दोन्ही मधलं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन विचारलं इन प्लांट्स की आपण फ्लावर, पण आपल्याला फ्लावरचं नाही, आपल्याला या डायग्राम आणि याच्याबद्दल एक्सप्लेनेशन करायचंय. ज्या वेळेला म्हणजे बऱ्याच वेळा हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे आणि बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की एक्सप्लेन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स विचारलं की बरेच जण फ्लावरचं एलएस काढतात आणि याच्याबद्दल सगळी माहिती लिहितात आणि पूर्ण मग काय होतं 4 मार्क्सचा, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 ला 5 मार्क्सला पण येतो हा, तर याचे पूर्ण मार्क्स जातात. तर तेवढं थोडस लक्षात ठेवा की आपल्याला डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आहे. ठीक आहे. याच्यात सुद्धा आता हे जे आहे डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, तर डायग्राम वरून आपल्याला लक्षात ठेवायचे. याचे मेल पार्ट जो आहे बऱ्याच वेळा, तर मेल पार्ट कुठला आहे सांगा बरं? सेक्शुअल रिप्रोडक्शन, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, याच्यातला मेल पार्ट कुठला आहे? अँड्रोशियम. अँड्रोशियम. आता अँड्रोशियम मध्ये काय काय येतं? अँथर आणि फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट. आणि फिमेल पार्ट कुठला आहे? ओव्हरी. गायनोशियम. कार्पेल. कार्पेल मध्ये काय काय येतं? तर स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ओव्हरी. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा या प्रत्येक म्हणजे स्टिग्मा बद्दल तुम्हाला विचारलं जातं किंवा कॅलिक्स आणि करोला बद्दल पण. तर कॅलिक्स आणि करोला या दोघांमध्ये थोडासा हे होतं. तर कॅलिक्स अँड करोला हे काय आहेत सांगा बरं? काय आवाज नाही आला? हॅलो. एसेन्शियल ब्रोन्सेस प्रोटेक्शन करतात फ्लॉवरचं. ओके. आणि त्याचबरोबर दे आर प्रोटेक्टिव्ह इन नेचर, कॅलिक्स आणि करोला. बरोबर. जेव्हा बर्ड्स मध्ये असतं तेव्हा कॅलिक्स आणि फ्लॉवर्स मध्ये असतं तर करोला. आता याच्यात तुम्हाला हे जे आहे द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स इज फ्लॉवर, तर यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात म्हणजे बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर या प्रत्येक आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. ओके. आता येतोय का क्लिअर? हो येतोय. ओके ओके ठीक आहे. तर याबद्दल तुम्हाला हे म्हणजे जी काही आतापर्यंत मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कुठल्या पद्धतीचे येतील
कसे सोडवणं आवश्यक आहे याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. काही थोडेसे इम्पॉर्टंट पॉइंट्स सांगते. तुम्हाला काही शंका असेल तर ते इम्पॉर्टंट पॉइंट्सच्या आधी तुम्ही विचारा आणि मग आपण 1-2-3 इम्पॉर्टंट पॉइंट्स सांगून थांबूया. सांगा मॅडम पॉइंट. ओके, इम्पॉर्टंट पॉइंट्स काय लक्षात ठेवायचे सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जे काही क्वेश्चन्स दिलेले असतात ते सगळे कंपल्सरी असतात. काही ठिकाणी जे डायग्राम विचारलेली असेल तर ड्रॉ सायंटिफिकली अँड टेक्निकली करेक्ट लेबल डायग्राम. जिथे जिथे डायग्राम नेसेसरी आहेत तिथे तिथे ती डायग्राम काढा आणि सगळ्यात महत्वाचं की त्याला करेक्ट लेबलिंग करा. स्टार्ट रायटिंग ईच मेन क्वेश्चन्स ऑन अ न्यू पेज. हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की तुमचं जे आन्सर पेपरचं इम्प्रेशन एक्झामिनरवर जो एक्झामिनर असतो त्याच्यावर जे पडलं पाहिजे त्याच्यासाठी हे फार मस्ट आहे. जरी तुम्हाला एखादा प्रश्नाचं उत्तर एक ऑप्शनचा नंतर लिहावा वाटला तिथे जागा नसेल तर तिथे व्यवस्थित मेन्शन करा. क्वेश्चन नंबर 2B त्याच्यातला नंबर जो असेल तो लास्ट पेजवर, तुम्ही जागा सोडली नसेल तर. पण सगळ्यात महत्वाचं प्रत्येक क्वेश्चन हा तुम्ही न्यू पेजवर सुरू करतात पण बऱ्याच वेळा थोडंसं टेन्शनमुळे किंवा थोडंसं तर टेन्शन घेण्याचं काही हे नाहीये. आपला अभ्यास ज्या वेळेला तयार असतो रेडी असतो त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. स्टार्ट रायटिंग ईच मेन क्वेश्चन ऑन अ न्यू पेज. द नंबर टू बी राईट ऑफ द क्वेश्चन इंडिकेट फुल मार्क्स फॉर ईच. आता मी तुम्हाला आधी सांगितलं एमसीक्यूचं की कसं लिहायचंय. नंबर 1A इव्हॅल्युएशन विल बी डन फॉर द फर्स्ट अटेम्प्ट ओनली. हे सगळ्यात महत्वाचं. खाडाखोड करू नका. अगदीच तुम्हाला वाटलं तरच, पण शक्यतो तसं होणार नाही याची काळजी घ्या. आता जे एमसीक्यूज आहेत त्याचे मी तुम्हाला सांगितलं की अल्फाबेट करेक्ट करस्पॉन्डिंग टू द करेक्ट आन्सर. तर ते पण लिहा. सिरियली लिहा 1, 2, 3, 4 चे अल्फाबेट्स. बरेच जण 1 नंबर लिहितात A नंतर 3 नंबर असं करू नका. सिरियली 1, 2, 3, 4 सिरियली लिहा. ठीक आहे. काही शंका असेल तर जरूर विचारा. नाहीतर आपण कुठल्या धड्यांवर भर देऊ मॅडम? आवाज क्लिअर आलेला नाहीये मला समजलं. म्हणजे धड्यांवर कोणतं भर देऊ म्हणजे याच्यातले केले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? ठराविक. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपला जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यात अर्धा पार्ट हा बायोलॉजीवर आहे आणि अर्धा हा कशावर आहे? ईव्हीएस वर आहे. बरोबर. मग तुम्ही असं ठराविक चॅप्टर्स ह्या चॅप्टरवर जास्त भर द्या त्या चॅप्टरवर असं नाहीये. तर आपल्या बायोलॉजीचे कुठले कुठले चॅप्टर्स आहेत आणि ईव्हीएस चे कुठले आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे. सांगू शकता तुम्ही? सांगा बरं पटापट. आपले जे 10 चॅप्टर आहेत नुसतं चॅप्टर नंबर्स सांगितले तरी चालेल किंवा नाव सांगितले तर व्हेरी गुड. कुठले कुठले आहेत बायोलॉजीचे चॅप्टर? 6. हा पटपट. इन्व्हायरमेंटल बॅलन्स. व्हेरी गुड. ते कशाचे सांगताय तुम्ही? बायोलॉजीचे हॅलो ईव्हीएस चे चॅप्टर्स कुठले आहेत? मग करताना अभ्यास काय करायचा? बायोलॉजी. हा बोल. ठीक आहे मी नंतर बोलते. बोल. सोशल हेल्थ डिझास्टर मॅनेजमेंट. ओके. 4th लेसन. हा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एनर्जी. ओके. आता ईव्हीएस चे जे चॅप्टर्स आहेत तर तुम्ही हे त्याचा असे 2 पार्ट करू शकता. बायोलॉजिकल आणि ईव्हीएस. मग पहिल्यांदा तुम्ही पूर्ण बायोलॉजिकलचे किंवा पूर्ण ईव्हीएस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे तुम्हाला आवडीचं असेल ते त्या चॅप्टरचा पहिले सगळा अभ्यास करा. कारण की ऑप्शनला तुम्हाला हे येणार आहे. फक्त आता ऑप्शन तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 पासून मिळणार आहेत. क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यासाठी आपल्याला तर सगळ्याची तयारी करावी लागणारच आहे. बरोबर. आपल्याला आणि सायन्स 2 हा सोपा असला तरी मार्क्स मिळवताना कम्पॅरिझन टू सायन्स 1 त्याच्यात सायन्स 1 ला तुम्हाला मार्क्स जास्त मिळतात. कारण की तुम्ही काय सायन्स 2 इझी वाटतो, सोपा वाटतो
पण लिहिताना कन्फ्युजन जास्त होतं. पण त्याचबरोबर म्हणून टेन्शन घ्यायचं असं नाही. तुम्ही फक्त ते रिवाइज करत राहा, वाचत राहा. आपल्या रोजच्या ह्याच्यातल्याच बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या वाचत राहिलं की ते आपल्या जास्त ओळखीचं होतं आणि आपल्याला मग ते इझी आपण सोडवू शकतो. हे सगळ्यात महत्वाचे. तर 2 पार्ट करा. पहिले तुम्ही बायोलॉजिकलचा पार्ट तुम्हाला आवडत असेल तर तो पहिले तयार करा आणि मग ईव्हीएसचा करा. जर ईव्हीएस आवडत असेल तर ईव्हीएसचा पार्ट पहिले तयार करा आणि मग बायोलॉजिकलचा करा. म्हणजे असं तुम्ही डिस्ट्रीब्युशन स्वतः करायचं की असं मी समजा आता मला जर एखादा चॅप्टर मला जर आवडत असेल एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट तर तो तुम्हाला आवडतोच असं नाही. मी म्हणाल अरे हा चॅप्टर करा असं नाहीये. प्रत्येक चॅप्टर वाईज वेटेज सेम दिलेलं असतं. त्याच्यामुळे हा चॅप्टर आधी करा तो नंतर करा असं मी तरी सांगणार नाही. तुम्ही 2 पार्ट करा आणि मग एका पार्टचा जो इझी वाटतो त्या पार्टचा अभ्यास आधी करा. इझीचा अभ्यास आपण आधी केलं, सोपं आपण आधी केलं की मग आपल्याला त्या विषयाची आवड निर्माण होते आणि मग आपण हळूहळू सोप्याकडून अवघडाकडे जायचं असतं. त्याच्यामुळे मग आपोआप आपल्याला त्याच्यात वाटतं की अरे हा हे माझं परफेक्ट झालंय, चला मला मग 30 मार्क्स कंपल्सरी आता माझे परफेक्ट झालेले तर मग मी का नको बाकीचे 10 मार्क्सची तयारी करू. आणि मोस्टली मी सांगेल आता अशी सिच्युएशन आहे की तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा टाइम मॅनेजमेंट नुसार आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. आणि शक्यतो हे जसं आता आम्ही तुम्हाला गाईडलाईन करताना हे जे पीडीएफ बनवतो त्याच्यात तुम्ही स्वतः बनवा. तुम्ही जेव्हा ते बनवताना तर तुमचा तो भाग झालेला असतो. जेव्हा तुम्ही ते कॉन्सन्ट्रेट करून ते सगळं बनवता त्यावेळेला तो तुमचा भाग झालेला असतो. आणि हे छोट्या गोष्टी आहेत की जे तुम्ही मित्रांबरोबर शेअर करून चॅटिंग करून तुम्ही गेम ऍज अ गेम म्हणून की लेबलिंग द डायग्राम्स किंवा चार्ट कम्प्लीट करणे, फ्लो चार्ट हे तुम्ही करू शकता. आणि तसं केलं तर तो तुम्हाला कुठलाही अभ्यास करायला अवघड वाटत नाही. आणि याच्यात पहिली गोष्ट ते समजून घेऊन तुमचा होतो. आणि जेव्हा तुम्ही समजून घेऊन करता त्यावेळेला तुम्हाला हा बेस आहे तुमचा 11वी 12वी सायन्सचा, तुम्हाला आपोआपच याची आवड निर्माण होते आणि तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. आणि जेव्हा तुम्ही पाठ करता तर ते क्षणिक असतं, काही कालावधीपुरतं ते लक्षात राहतं. म्हणून समजून घेऊन करा, ऍज अ गेम म्हणून करा, म्हणजे खेळ आहे तर ते तुमच्या जास्त लक्षात राहील. ठीक आहे. सगळ्यांना आपल्या SSC बोर्डची आता प्रॅक्टिकल असणार आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी ते काही रिपीट केलं नाही. 10 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे, त्याच्यात 8 मार्क्सला तुम्हाला प्रॅक्टिकल असणारे आणि 2 मार्क्स हे तुमच्या जर्नल्सला असणारे. 10 मार्क्सचं पार्ट 2चं आणि 40 मार्क्सचा पेपर आहे. बरोबर. तर थेअरी पेपर जसा महत्वाचा आहे तसं प्रॅक्टिकल सुद्धा थोडंसं सिरियसली घ्या. ते कम्प्लीट असू द्या. 10 मार्क्स जरी आपली शाळा आपलेच शिक्षक असले तरी सुद्धा आपण थोडंसं सिरियसली घेतलं की आपोआप शिक्षक आपल्याला व्यवस्थित मार्क्स देतात. थोडंसं कॉन्फिडेंटली आणि सिरियसली ते सॉल्व्ह केलं, ते पेपर्स व्यवस्थित प्रॅक्टिकलचे सोडवले. कारण की बराच वेळा प्रॅक्टिकलचा अनुभव असा आहे की विद्यार्थी प्रॅक्टिकलच्या परीक्षेला येतात, पेन्सिल पण आणत नाही, ह्याला मार्क त्याला मार्क. थोडंसं अप टू डेट आपलं सगळं असावं. आणि सायन्स हा असा सब्जेक्ट आहे की जो आपल्याला बऱ्याचशा आपल्या गुणांची वाढ करतो की जेणेकरून आपण शॉर्ट बट स्वीट असं म्हणजे थोडक्यात पण परफेक्ट आपलं आन्सर्स असतात. आपल्या सगळ्याच गोष्टींचं आपल्याला थोडंसं शिस्त लावतं. हा असा सब्जेक्ट आहे आणि तो आपल्यात आपोआप येत असतो. ते काही स्पेशली वेगळं काही करायची गरज लागत नाही. सगळे जे विद्यार्थी आजच्या या ऑनलाईन लेक्चरसाठी उपस्थित आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन की तुम्ही ऑनलाईन लेक्चर्सला इतका वेळ ऐकता एका जागेवर बसून. आणि त्याच बरोबर तुम्ही अभ्यासाला लागलात. हे बऱ्याच वेळा आन्सर्स तुम्ही दिले त्याच्यावरून लक्षात येते. टेन्शन घेऊ नका, पण अभ्यास करा. आणि तुमच्या या मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की SSC बोर्डची ही जी एक्झाम आहे हे तुमचं आता तुम्ही स्वतःची आवड लक्षात घेऊन पुढे तुमचं करिअर घडवणार आहात. तुम्हाला जे आवडत असेल अशा गोष्टीत तुम्ही करिअर केलं तर आयुष्यभर आपण आपल्या आवडत्या कामामध्ये आवडत्या गोष्टीमध्ये काम करत राहिलो तर आनंदाने आपण ते काम करत असतो आणि त्याच्यात आपल्याला नक्कीच सक्सेस मिळत असतो. तर अशा या सुरुवातीच्या पहिले तुमची ही परीक्षा आहे की जी वास्ट पोर्शनवर म्हणजे जास्त पूर्ण पोर्शनवर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या मुलांना सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. सगळेजण व्यवस्थित अभ्यास करतात.
करणार आहात आणि सगळ्यांना सक्सेस चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. एवढं बोलून मी थांबते. आणि त्याचबरोबर ह्या ऑनलाईन जे काही आपल्याला वाटलं होतं आपण मिस करतोय का यावर्षी, की जे तुम्हाला गरजेचं आहे की या पद्धतीने गाईडलाईन, तर तसं न झालं नाही, ते आपण मिस केलं नाही. आपल्याला आपल्या संस्थेनी आपल्या सगळ्या सेकंडरी सेक्शनच्या सर्व प्रिन्सिपल्स, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल्स, व्हाईस प्रिन्सिपल, सुपरवायझर या सगळ्यांनी हे अवेलेबल करून दिलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एकमेकाशी कनेक्ट झालो. आपण एकमेकाला आता कनेक्ट करून देण्याचं काम आमच्या शाळेतले विज्ञान अध्यापक संघाचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष वाखारे सर आणि त्यांची कन्या, जी तुमच्या एवढीच आहे, तुमच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी आहे, पण ती सुद्धा साक्षी वाखारे, ती सुद्धा आपल्या या गोष्टीमध्ये सहभागी झाली आणि त्याच्यामुळे आपण या चांगल्या गोष्टीचा आनंद घेतोय. बरोबर, आनंदच घेतोय ना. काय आपल्याला म्हणजे फार त्रासदायक होत नाही असं लेक्चर. याचा आपण जो आनंद घेतोय त्याच्यासाठी या सगळ्यांचे मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आदरणीय फुले सर यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय फुले सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम आजच्या व्याख्यानमालेमध्ये ज्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं अशा आमच्या सौ जंगले मॅडम, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की शब्द हे धन कसं आहे त्यांच्याजवळ, आणि जवळजवळ आपला वेळ संपून जाऊन अर्धा तास सुद्धा उलटला कधी ते तुम्हाला कळलं नाही. आणि याच्या माग हे सगळं ऐकत असताना, हे सगळं ग्रहण करत असताना तुमची जी इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीला खरोखर दाद द्यावी लागेल की कुठल्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचा जो काही हट्ट आहे, जो आग्रह आहे, तर तो सोडला नाही. जे काही आपल्याला मिळेल ते प्राप्त करून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. धन्यवाद. आणि मॅडमनं खरोखर या विज्ञान 2च्या संदर्भामध्ये त्यांचा जो अनुभव आहे, जवळजवळ 22 वर्षाचा अनुभव, एक्झामिनर या ठिकाणी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, पेपर तपासणीचं काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव या ठिकाणी त्यांच्या पाठीशी होता आणि त्याचं बरोबर तुम्हाला या ठिकाणी खूप फायदा होणार आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका असेल, युनिट असेल, डायग्राम्स असतील, तर अगदी व्यवस्थितपणे मॅडम आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना डिक्टेट केलं, मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल आपल्या श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या 4ही माध्यमिक विभागांच्या वतीनं या ठिकाणी आपणास मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जरी शेवट करत असलो तरी सुद्धा ही संपूर्ण मालिका यशस्वी होत असताना ज्यांचं खऱ्या अर्थानं सहकार्य आणि योगदान लाभलं अशा 4ही विभागाचे सन्माननीय प्राचार्य, ज्याच्यामध्ये आजच या ठिकाणी प्रास्ताविकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे आपल्या श्रीमती गेंदेबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे आदरणीय प्राचार्य श्री विक्रमजी काळे सर असतील, त्याचबरोबर गुरु गणेशचे माननीय प्राचार्य आदरणीय श्री हनुमानजी मार्कड सर असतील, फतेचंद जैन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या माननीय प्राचार्य सौ नवले मॅडम असतील, किंवा सौ ताराबाई शंकरलाल मतकन्या प्रशालेच्या माननीय प्राचार्य सौ भारती मॅडम असतील, तर यांचं आजच्या या व्याख्यानमालेच्या समाप्तीच्या निमित्तानं आणि ही यशस्वी होत असताना त्यांचं या ठिकाणी मी 4ही विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्यानमालांची ही जी सिरीज आहे तर ती तुमच्या समोर अतिशय व्यवस्थितरित्या प्रेझेंट होत असताना त्याच्या पाठीमाग असणारी जी मेहनत आहे ती मेहनत या ठिकाणी तुम्ही जर पाहिली तर खूप बारकाव्यानं या ठिकाणी याच्याकडे लक्ष देणं आणि ते तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचं काम आमच्या विद्यालयाचे आदरणीय श्री संजीवजी वाखारे सर असतील, त्यांची कन्या साक्षी असेल, तर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे प्रेझेंटेशन तुमच्या समोर केलेलं आहे, ज्यांना आम्ही टेक्नॉसॉवी शिक्षक म्हणून या ठिकाणी संबोधतो. असे आमचे आदरणीय श्री वाखारे सर यांचंही या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुमच्यासाठी या ठिकाणी 2च गोष्टी या ठिकाणी सांगतो की इथे मोल न दामाचे मोल होतील घामाचे,
आणि सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे, प्रतीक रम्य शुभंकर हे. आणि खरोखर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही हे सगळं विद्यार्जन केलेलं आहे. आणि या ज्ञान मंदिरामध्ये, या मंदिराचं पावित्र्य राखत असताना विद्या देवतेचं आपण मनोभावे जर सेवा केली, तिची जर आराधना केली, तर ही सरस्वती माता आपणास नक्की या ठिकाणी प्रसन्न होते. आणि या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो की तुमचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न सातत्यानं अखंडितरित्या तुम्ही चालू ठेवा. यश हे तुमच्या निश्चितच पाठीशी आहे. आणि याच्या व्याख्यानमालेच्या समाप्तीच्या निमित्तानं या 10वीच्या SSC बोर्डाच्या परीक्षेला जात असताना आपल्या चारही विभागांच्या वतीनं, सर्व शिक्षक वृंद असेल, संपूर्ण आपला प्राचार्य गण असेल, तर त्यांच्याही वतीनं या ठिकाणी मी आपणा सर्वांना बेस्ट ऑफ लक देतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, ही YouTube वरील लिंक आपण केव्हाही पाहू शकता. जे विद्यार्थी बांधव आपले जॉईन झाले नाहीत त्यांना ही YouTube लिंक पाठवा, कधीही जॉईन व्हायला सांगा. आणि जर तुम्ही लिंक सबस्क्राईब केली तर या मागच्या आणि या पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या मेसेजवर येतील. सर्वांना सूचना आहे, ही YouTube कधीही पाहू शकता. एकदा सबस्क्राईब का. सबस्क्राईब केल्यानंतर या पूर्वीचे व्हिडिओ आपले झालेले 5ही लेक्चर आणि यानंतरचे